नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण पीवायक्यू एनालिसिस करणार आहोत। 30 एप्रिल 2023 ला जी आपली कंबाईन ग्रुप बी आणि सी ही जी कंबाईन परीक्षा झाली होती, एक संयुक्त पूर्व परीक्षा होती, याच्याविषयी जे आहे तर ते आपण सर्व प्रश्न जे आहेत तर ते डिस्कस करणार आहोत। संपूर्ण पद्धतीने पीवायक्यू एनालिसिस करणार आहोत। बघा, एनालिसिस आपलं दोन पद्धतीचं असणार आहे। एक असणार आहे लॉजिक पार्ट। सगळ्यात आधी आपण आपल्या लॉजिकच्या नुसार हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे, लॉजिकल अप्रोच कशा पद्धतीने लावला पाहिजे याच्याविषयी माहिती घेणार आहोत। हा आपला पहिला असेल। दुसरं असेल प्रश्नामधील दिलेलं कंटेंट जे आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला अप्रोच कळेल, त्याच्यानंतर त्या कंटेंटशी संबंधित माहिती तुमच्या जवळ कळणार आहे। याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच प्री रिक्विजिट्स आहे की तुमच्याकडे ही प्रश्नपत्रिका असली पाहिजे। आता मी तर काय केलेलं आहे, सर्व 17 ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका मी अशा पद्धतीने प्रिंट करून घेतलेल्या आहेत। इव्हन दो सर्व वर्षानुसार ते काय म्हणतात, ते आपलं स्टिकी नोट्स याला काहीतरी म्हणतात बघा, ते हे पण लावून घेतलेले मी। त्याच्या माध्यमातून मला एअर कळतं, मी आन्सर शीट पण याच्यानुसारच लावून घेतलेली आणि इथं जे काही मी लिहिलेलं आहे ना, इथंच लिहून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला देखील तसंच करायचं मित्रांनो। आता मी जी काही माहिती सांगणार आहे, आपण जे काही डिस्कस करणार आहोत तर ते सर्व तुम्हाला इथं लिहायचे, म्हणजे जिथं स्पेस भेटेल। फॉर एक्झाम्पल मला इथं स्पेस भेटली, मी इथं लिहिलं, इथं वरती स्पेस भेटेल वरती लिहू शकतात तुम्ही, खाली स्पेस भेटेल खाली लिहा, पण इथंच तुम्हाला लिहायचं। जे काही लिहायचं इथंच लिहायचं, कुठल्याही सेपरेट वे मध्ये काहीच लिहायचं नाही, कारण की हीच तुम्हाला ऍज अ प्रमाण मानून काम करायचं आणि हेच तुम्हाला कायम जे आहे तर ते सॉल्व्ह करायचंय। म्हणून इथं जेवढी माहिती पुरेल मी तेवढीच माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आणि इथंच सर्व गोष्टी तुम्हाला लिहायचे। मी देखील काही गोष्टी इथंच लिहून घेतलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून मी देखील विसरायला नाही पाहिजे की मला तुम्हाला काय सांगायचंय। म्हणजे एकदम टू द पॉइंट माहिती तुमच्यापर्यंत गेली पाहिजे। असं नाही की एकदम वायफळ चर्चा झाली आपल्याला, मी काही जरी वेगळंच सांगितलं। मी सगळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर ते नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत आणि याच गोष्टी मी आता तुमच्यापर्यंत जे आहे तर ते शेअर करणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। बघा, 100 प्रश्न होते, त्याच्यापैकी 80 प्रश्न जे होते तर ते आपले जीएच चे होते आणि 20 प्रश्न हे ऍप्टिट्यूड रिझनिंगचे होते। 80 प्रश्न यावेळी थोडे अवघड आले, म्हणून तुम्ही बघा यावेळी जो कट ऑफ जो आहे तर तो 19 चा गेलेला होता। का गेलेला होता? कारण की लॉजिक जे वर्षानुवर्ष चालत होते तर यावेळी ते काम करत नव्हते। असे कोणते लॉजिक आहे तर ते देखील आपण डिस्कस करणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपण। चला बघा, पहिला प्रश्न आपण पाहूया। पहिला प्रश्न होता, तुमच्याजवळ हे राहू द्या बरं का, पीडीएफ राहू द्या आणि तरच तुम्ही हे बघा व्हिडिओ। नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे, म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्ही असं बघायचं विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटीज, त्यांचं काय म्हणणं आहे पर्सनॅलिटीज आहे, म्हणजे एक व्यक्ती नाही आहे, अनेक व्यक्ती आहे। ऑप्शन मध्ये पण आपल्याला दिसतं तसं। म्हणजे जर ऑप्शन असे दिले असते अ ब क आणि एकीकडे सर्व पर्याय, तर त्यावेळी जो सर्व पर्याय होता तो सिलेक्ट करायचा होता, म्हणजे आपलं एक वचन अनेक वचन इथं लॉजिक लावायचं होतं। आता लक्षात घ्या, हा प्रश्न पूर्णतः आउट ऑफ बॉक्स होता, कोणीच वाचून गेलेलं नव्हतं। याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळी असं विचारलं जातं की सहकार्य कोणाचं आहे किंवा असं विचारलं जातं खालीलपैकी संबंधित कोणते आहे या चळवळीशी, संबंधित कोण व्यक्ती आहेत संबंधित, त्यावेळी मॅक्सिमम स्टेटमेंट मॅक्सिमम नावं ही बरोबर मानायची असतात। मी काय सांगतोय पुन्हा ऐका। बघा, ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं की संबंधित व्यक्ती विचारले की या, आता त्यांचं काय म्हणणं आहे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे यांनी, तर यांना कोणत्या कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं, तर असं विचारण्यात आलेले। मग याच्यामध्ये आपण नेहमी काय करायचं, अशा पद्धतीचा जेव्हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, इथं लिहून घ्या कोपऱ्याला, आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे हा, तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या आउट ऑफ बॉक्स, असं मी जिथं कोपऱ्याला लिहितो तिथंच लिहून घ्या आउट ऑफ बॉक्स प्रश्न, कारण की तो प्रश्न जो आहे ना तर तो आउट ऑफ बॉक्स आहे, म्हणून तिथं आपण तेच जे आहे तर ते त्याला लिहिलेलं आहे। आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे हा, इथं हा प्रश्न आपल्याला येणं अपेक्षित नव्हतं, परंतु याला मी सॉल्व्ह केलं पाहिजे आणि सॉल्व्ह कशा पद्धतीने केलं पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगितलं। पहिलं काय सांगितलं, जास्तीत जास्त नावं ही बरोबर मानायची। मग सुरुवातीला अ ब मध्ये दोनच स्टेटमेंट, दोनच नाव आहे, क ड मध्ये दोनच नाव आहे। सगळ्यात आधी तुम्ही नाव वाचून घ्या, एकही नाव तुमच्या लक्षात नाही, कोणाच्या ओळखीचं नाही, माझ्या ओळखीचं नाही, तुमच्या पण ओळखीचं नाही, कोणाचंच नाही। मग त्यावेळी अ ब क आणि ब क ड हे दोन्हींपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकतात। इथं 50-50% चान्सेस आहेत आणि लॉजिक नुसार तुम्ही अ ब क हा पर्याय निवडला पाहिजे, कारण की शक्यतो एक्झामिनर काय करतो, शेवटचं जे आहे तर ते चुकवण्याचा प्रयत्न करतो। परंतु जर मी शेवटी पाहिलं ना, शेवटचं ऑप्शन मला सगळ्यात लार्ज दिसतं, उलट एकदम डिटेलमध्ये दिसतं, जसं की कृष्णाजी अर्जुन केळुसकर, राम शिंदे, रामचंद्र शिंदे, नारायण पवार, म्हणजे मला शेवटचं ऑप्शन त्याने फारच एक्सप्लेन करून दिलेलं आहे। म्हणजे मी असं मानू शकतो की शेवटचं ऑप्शन हे मे बी बरोबर असू शकतं बरं का, पूर्ण दिल्यामुळे। तर मी ड जर बरोबर मानलं तर अ ब क आणि ब क ड मध्ये मी 4 पर्यायाला टिक केली पाहिजे, हे लॉजिक नुसार जे आहे तर ते मला इथं कळतं। पण तरी देखील तुम्ही जर अ ब क केलं असतं तरी चाललं असतं, याचं जे उत्तर आहे तर ते 4 नंबरचं आहे। सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हाही प्रश्न सहकार्य संबंधित व्यक्तींची नावं असतात आणि ती व्यक्तींची नावं अशी असतात की तुम्ही पाहिलेच नाही कधी आणि वाचलेले पण नाही कधी, काहीच लॉजिक लागत नाहीये,
आणि इलिमिनेशन होण्याचा तर दूरपर्यंत संबंध नाही, तर त्यावेळी मॅक्सिमम गोष्टी बरोबर मानायच्या आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करत जायचं. मॅक्सिमम गोष्टी बरोबर मानल्यानंतर अ ब कट करायचं, ब ड कट करायचं. या दोघांमध्ये 50-50% चान्सेस आहेत. मग याच्यानंतर पाहायचं की याच्यामध्ये ब पण सेम आहे, क पण सेम आहे, म्हणजे ब आणि क अजिबात पाहायचं नाही. वाचून काय फायदा आहे, इथं पण ब क आहे, इथं पण ब क आहे. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार आहे, हा इथं बघा केशवराव बागडे आणि केशवराव बोले सारखे सारखे नाव आहे. म्हणजे मे बी असं असेल की त्याला प्रश्नाचं हेच जमला नसेल, पर्याय बनवतात जमला नसेल. एक्झामिनर काय करतो सुरुवात आधी बघा, आपण पीवायक्यू अनालिसिस करणं म्हणजे काय असतं की एक्झामिनरचा आपल्याला माइंडसेट रीड करायचं आहे. मग त्याने सुरुवातीला काही बनवलं असेल ना, मग त्याच्यानंतर त्याने ऑप्शन मनाने बनवले. मनाने बनवता नसताना त्याला नाव सुचलं नसेल ना, मग त्याने पर केशवराव बोले, केशवराव बागडे हे सारखे सारखे नाव टाकून दिले. पण शेवटी तुम्ही बघा ना, कृष्णाजी अर्जुन केळुसकर किती डिटेलमध्ये नाव दिलेलं आहे. एवढी डिटेलमध्ये नाव त्यांनी दिलेलं आहे. इव्हन तो म्हणजे त्याला असं सांगायचं असेल ना की अरे हे उत्तराच्या जवळपास आहे. हा म्हणजे जरी तुम्ही असं नाही समजलं की सहकार्य मिळालेलं आहे, जरी तुम्ही ड चा पर्याय बरोबर मांडला म्हणजे डिटेल नुसार, तर इथं पण ड आहे, इथं पण ड आहे, म्हणजे तुम्हाला या दोघांपैकी जे आहे तर ते सिलेक्ट करणं गरजेचं होतं. आणि जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर असल्यामुळे तुम्ही हे सिलेक्ट केलं पाहिजे होतं, म्हणजे चौथं हे सिलेक्ट केलं पाहिजे होतं. आलं लक्षात. लॉजिकल अप्रोच झाला. आता जिथं लॉजिकल अप्रोच संपतो त्याच्यानंतर मी पेन पण बदलणार आहे, पेनचा कलर, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आता काय काय गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. चला आता आपण बघूया. आता आपलं कॉन्टेंट सुरू करायचे. प्रत्येक प्रश्नाला अशा पद्धतीने मी लॉजिक लावून सांगणार आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे होतं. आता कॉन्टेंट कडे जाऊया. आता आपल्याला इथे दिसलं की केशवराव बागडे हे जे व्यक्ती ना, हे नव्हते ऑप्शन मध्ये. बघा तुम्ही ए आपण इलिमिनेट झाला ना, आपला ए नव्हता, फक्त ब क ड हेच होते. बाकीचे नाव मला काहीच घेणं देणं नाही. केशवराव बागडे हे महत्वाचे व्यक्ती आहेत आणि यांच्याविषयी माहिती लक्षात ठेवा बरं का, म्हणजे कुठेतरी इथंच कोपऱ्याला लिहा. केशवराव बागडे काय होते 1919 मध्ये, लक्षात घ्या 1919 मध्ये, इथं लिहितो वाटल्यास ब्लँक पेजेसवर बरं का. 1919 मध्ये ते, पेन बदलतो तुम्हाला, नाही तर ते अप्रोच वाला पेन आपण रेड ठेवू आणि कंटेन वाला पेन आपण ब्ल्यू ठेवण्याचा प्रयत्न करू. चला तर सत्यशोधक समाज, लक्षात घ्या सत्यशोधक समाजाची परिषद भरलेली होती 1919 मध्ये. सत्यशोधक समाजाची परिषद कुठे भरली होती, काले, कराड मधलं येते, कराड सातारा. आणि याचे अध्यक्ष कोण होते, आपले केशवराव बागडे होते. केशवराव गणेश बागडे असं नाव होतं त्यांचं. आलं लक्षात तुम्हाला. तर हे 1919 मध्ये सत्यशोधक समाजाची जी परिषद भरली होती काले, कराड येथे, साताऱ्याचे, त्याचे अध्यक्ष होते. ही फॅक्ट लिहून ठेवा, कारण की सत्यशोधक समाजावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येतात. आणि हे देखील कळतं की हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. कोणते ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते, म्हणजे त्यांच्याविषयी आणखी एक फॅक्ट सांगायची झाली तुम्हाला, आणखी एक गोष्ट सांगतो. हे देशाचे दुश्मन, तुम्हाला माहिती आहे हे पुस्तक होतं दिनकरराव जवळकर यांचा, टिळकांवर टीका केलेली होती. टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुतणी यांनी कोर्टात केस टाकली होती आणि ती केस दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे आणि केशवराव बागडेवर होती. कारण की या पुस्तकाला जी प्रस्तावना होती, लक्षात घ्या या पुस्तकाची जी प्रस्तावना होती ना, तर ते केशवराव बागडे यांनी लिहिली होती. आलं का तुम्हाला लक्षात. देशाचे दुश्मन या पुस्तकाची जी प्रस्तावना होती केशवराव बागडे यांनी लिहिली होती, म्हणून केशवराव बागडेंना त्या केसेसमध्ये, त्या देशाचे दुश्मन या केसमध्ये नाव आलं. आणि देशाचे दुश्मन या केसमध्ये दिनकरराव जवळकरांना सुरुवातीला शिक्षा झाली होती, परंतु शेवटी पिक्चर मध्ये कोण आले, शेवटी पिक्चर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांना निर्दोष सुटका करून दाखवली. आणि त्याच्यामुळे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे फार म्हणजे पूर्ण भारतात प्रसिद्ध झाले वकील म्हणून. अरे हे कोणते व्यक्ती आहेत की ज्याच्यात शुअर शॉट दिसत होतं की यांना शिक्षा होणार आहे, तरी त्यांना निर्दोष मुक्तता करून आणण्याचं काम हे बी आर आंबेडकर यांनी केलेलं होतं. बघा हे झालं आपलं केशवराव बागडे विषयीची माहिती. मी तुम्हाला ही अशी माहिती सांगितलेली की जी माहिती तुम्हाला कुठं पुस्तकात नाही, मीच ही शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे तर त्यांच्या याच्यात मला सापडली इन्फॉर्मेशन, त्यांच्या पुस्तकात मला इन्फॉर्मेशन सापडली आणि तिथून मी गोळा करून तुम्हाला दिली. बघा नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन याची स्थापना केली. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, भविष्यात असं विचारलं जातं बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली, कधी केली, हे इथंच लिहून घ्या वाटल्यास 1890 मध्ये. कधी 1890 मध्ये स्थापना, कुठं तरी विचारलं जाऊ शकतं. तर 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन याची स्थापना केलेली होती. जोड्या लावामध्ये कधी कधी बघा कामगार संघटना येतात आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती येतात. मग नेहमी लक्षात ठेवा बॉम्बे मिल हँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे 1890. तुमच्याकडे हायलाइटर असेल तर नारायण मेघाजी लोखंडेला हायलाइट करा, बॉम्बे मिल हँड असोसिएशनला हायलाइट करा आणि 1890 ला हायलाइट करा. बाकी हे जे आहे रघु भिकाजी हे काही आपल्यासाठी महत्वाचे नाही, हे विचारणार पण नाही. केशवराव बागडे हा ऑप्शन इलिमिनेट झाला आणि ऑप्शन इलिमिनेट का झाला याचं कारण पण तुम्हाला सांगितलं. ते ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होते आणि त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती सांगितलेली. आता आपण पुढच्या प्रश्नाला जाऊया. बघा आपण प्रत्येक प्रश्न एकदम डिटेलमध्ये घेणार, आपल्याला काही शॉर्टकट मारायचं नाही आणि मला पण काही घाई नाही आणि तुम्ही पण काही घाई ठेवू नका.
अत्यंत एक एक ऑप्शन एक एक पर्याय बघून जायचं. चला लॉजिकल अप्रोचने पहिले बघूया कसा प्रश्न सॉल्व्ह होतो. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कोणत्या गव्हर्नर जनरलचे मत होते? कोणत्या गव्हर्नर जनरलचे जे आहे तर ते मत होते असं इथं विचारण्यात आलेलं आहे. मग मला सांगा 1857चा उठाव ज्याने प्रत्यक्षात पाहिला असेल त्यालाच माहिती असेल ना. आता फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की आपला पीवायक्यूचा कोर्स एकदम बेस्ट आहे. हा कोण म्हणू शकतो? ज्याने पीवायक्यूचा कोर्स पाहिला तोच म्हणू शकतो ना. म्हणजे ज्याने फक्त ऍड पाहिली वगैरे पाहिलं त्याला काही माहित राहणार आहे का खरंच असं झालं असतं? एवढी डिटेल कोणाला माहिती असेल की शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता तर हा उठाव यशस्वी झाला असता. बघा डलहौसी हे म्हणजे यांच्याचमुळे 1857चा उठाव झाला. म्हणजे पाहायला गेलं ना 1857च्या उठावाचे मूळ जे कारण होते तर ते डलहौसीचेच धोरण होते. परंतु डलहौसी जे आहे ना तर तो 1846 बघा ऑप्शनच्या इथंच लिहून घ्या. इंग्रजी ऑप्शनच्या पुढे लिहा वाटल्यास. बघा 1846 ते 1856 हा कार्यकाल होता त्यांचा. म्हणजे 57च्या 1 वर्ष आधीच ते निघून गेले. लॉर्ड माउंटबॅटन तर लयच उशीर आले. म्हणजे ते 1947 ला देशाला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं 47-48 तेव्हा आलेले होते ते. नेहरूंचे चांगले मित्र होते ते तेव्हा आलेले होते ते. रिपन तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपण त्यांना काय जनक बिनक काहीतरी म्हणतो ते 1880 ते 84 दरम्यान आलेले होते. आणि मेन खिलाडी हाच आहे कॅनिंग. तो होता 1856 ते 1862 आणि यानेच हे सर्व पाहिलेलं होतं. म्हणून बेस्ट ऑप्शन इथं कोणतं लागतं? लॉर्ड कॅनिंग. आता मला सांगा हा पण एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न होता बरं का. इथं पण तुम्ही लिहून घ्या वाटल्यास कोपऱ्यात आउट ऑफ बॉक्स प्रश्न. म्हणजे भविष्यात तुम्ही जेव्हा पाहणार तुम्हाला कळेल की एवढे आउट ऑफ बॉक्स प्रश्न होते आणि लॉजिकल अप्रोचने आपण कशा पद्धतीने त्यांना जे आहे तर ते टॅकल केलेलं आहे. लक्षात घ्या. इथं कॉन्टेंट म्हणून आपल्याला काय लिहायचंय बघा. पहिले तर मी काढलं लॉर्ड कॅनिंग हे माझं उत्तर निघालं. कसं मी उत्तर काढलं? डलहौसी तर आधीच निघून गेला. माउंटबॅटन तर लेच उशीर आला. रिपन नव्हता त्यावेळी. रिपन नंतर आला आणि कॅनिंग नेमका त्यावेळी ऍक्च्युअल होता. म्हणजे त्याने पाहिलेलं होतं आणि त्यालाच म्हणजे आपबीती माहिती असेल ना ज्याने प्रत्यक्षात पाहिलं असेल. म्हणून बेस्ट ऑप्शन इथं लॉर्ड कॅनिंग असतं आणि तेच त्याचं उत्तर आहे. मेन आपल्याला कॉन्टेंट म्हणून काय लिहायचं फक्त बघा 1846 ते 56 एवढं लिहा. हे 47-48 यांचे जे 4 इंचे कार्यकाल आहेत ना त्यांच्या इंग्रजी याचे आहेत ना ऑप्शन तर त्यांच्या नावापुढे त्यांचं हे तुम्ही जे आहे तर ते लिहून घेतलं पाहिजे. लॉर्ड कॅनिंग हे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हाईसरॉय ऑफ इंडिया म्हणतात त्यांना. आलं लक्षात. चला पुढचं. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? एक लॉजिक मी तुम्हाला आता सांगतो. एक लॉजिक लक्षात घ्या. जेव्हाही प्रश्नात असं विचारलं असेल की बरोबर विधाने निवडा तेव्हा मॅक्सिमम स्टेटमेंट ही बरोबर मानायची. लिहून घ्या. मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर मानायची. अरे मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर मानावी. हे तुम्ही तोंडपाठच करून ठेवा. जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये असं विचारलं असेल खालीलपैकी बरोबर विधाने निवडा तर मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर असतात. मिनिमम स्टेटमेंटच रॉंग असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं जर विचारलं असेल की चुकीची विधाने निवडा तर त्याच्यामध्ये मिनिमम लिहून घ्या. मिनिमम विधाने चुकीची मानावी. मिनिमम विधाने चुकीची मानावी हे लक्षात घ्या. मिनिमम विधाने जे आहेत तर ते चुकीची मानावी. कुठं? इथं. आलं लक्षात. ओके चला एवढं समजलं. बरोबर जर प्रश्नामध्ये विचारलं तर मॅक्सिमम स्टेटमेंट ही बरोबर मानायची. जर तुम्हाला माहिती नसेल तर बरं का म्हणजे असं नसेल की राज्यपालांची नियुक्ती मुख्यमंत्री करतात आणि ते पण बरोबर मानून टाका. अरे असं नाही बरं का. म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही आउट ऑफ द बॉक्स आहे त्यावेळी हे लॉजिक लावायचं की बरोबर जर विचारलं असेल मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर मानायची. चुकीचं विचारलं असेल मिनिमम स्टेटमेंटच जे आहेत तर ते बरोबर मानायचे. आपण काय करतोय एक्झामिनरचा माइंडसेट रेडी करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया चला. प्रार्थना समाजाबाबत काहीतरी विचारलंय. ठीक आहे. दादोबा तरखडकर, आत्माराम तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई इथे समाजाची स्थापना केली. हे आता प्रत्येकाला माहिती असतं आणि हे वाचनात पण आलेलं. हा काय आउट ऑफ द बॉक्स नाही आहे. प्रार्थना समाजाबाबत सुबोध पत्रिका सुरू केली गेली. हे पण बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून NM जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची जी आहे तर ती स्थापना केलेली आपल्याला दिसते. हो हे पण बरोबर आहे. हे मला माहिती आहे. पुढे समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालय स्थापन केले. आता हे माहिती आहे का? नाही. तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही नेमकं काय म्हटलेलं आहे. बघा पहिलं तर स्टेटमेंट बरोबर आहे. मग मी बघतो कुठे आहे. कुठे आहे म्हणजे माझे 2 ऑप्शन इलिमिनेट केले. सुरुवातीला मी बघा हे 2 ऑप्शन मी इलिमिनेट मारून दिले. पहिलेच इलिमिनेट मारून दिले आणि 1867 हे पाठच असतं पोरांचं आणि मुंबई इथे स्थापना झालेली आहे. ओके. दादोबा तरखडकर, आत्माराम तरखडकर यांनी केलेले हे माहितीच असतं. हे काय आउट ऑफ द बॉक्स नाही आहे आणि हे अभ्यासात असतं आणि एवढं तर माहितीच पाहिजे. एवढं माहिती नसेल मग काय उपयोग नाही तुमचा.
आता ब पण बरोबर आहे, कारण की ऑप्शन बघा अ आणि ब सेम आहे, फक्त क बरोबर आहे का नाही हे आपल्याला इथं बघायचं होतं. मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा बरोबर असतात तेव्हा मॅक्सिमम स्टेटमेंट ही बरोबर मानायची. आता हे बरोबरच आहे, पण ज्यांना माहितीच नसेल की एन एम जोशी यांनी ही स्थापन केलेली होती, आता हे 11वीच्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होतो हा प्रश्न, तरी देखील तुम्ही अ आणि 1 आणि 3 मध्ये 3 ला प्रिफरन्स दिला पाहिजे, कारण की आपलं जे सांगतं लॉजिक काय सांगतं, जिथं बरोबर असेल तिथं मी मॅक्सिमम जे आहे तर त्या गोष्टी बरोबर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे 1 आणि 3 मध्ये मी जे प्रिफरन्स आहे तर तो 3 ला देण्याचा प्रयत्न करेल. आलं तुम्हाला लक्षात? तर अशा पद्धतीने हे झालं आपलं लॉजिक. ओके, इथं आपलं लॉजिक जे आहे तर ते संपतं. आता आपण याच्या कॉन्टेंट वर येऊया. मी तुम्हाला आणखी काही एक्स्ट्रा माहिती जी सांगतो ती तुम्ही इथं जी आहे तर ती लिहून घेतली पाहिजे. ओके, चला हे बघा, मी सुद्धा पूर्ण प्रॉपर एक एक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून कसं होतं म्हणजे मी विसरणार नाही आणि तुम्ही विसरणार नाही. म्हणजे आपल्याला पीवायक्यू अनालिसिस करायचं तर कसं करायचं, एकदम प्रॉपर पीवायक्यू अनालिसिस करायचे जे कुठंच नसेल. इथं हे लिहून घ्या, इंग्रजीच्या याच्यात करा वाटल्यास ते काम, मराठीच्या याच्यात थोडंसं राहू द्या आपल्याला वरती जागा. बघा, सोशल सर्व्हिस लीग, याला हे करा तुम्ही असं ब्रॅकेट करा आणि याची स्थापना 1911 मध्ये स्थापना असं लिहून घ्या. फक्त याच्यातच लिहा, तुमच्या याच्यातच लिहा, एवढं लिहून घ्या तुम्ही. बाकी जे काही कॉन्टेंट आहे तर तुम्ही काय करा, इथं लिहा ते, इथं तुम्हाला जागा आहे किंवा इथं तुम्हाला जागा आहे इथं लिहू शकतात, किंवा इथं तुम्हाला जागा आहे इथं तुम्ही लिहू शकतात. म्हणजे कुठेही तुम्हाला सफिशियंट जिथं वाटेल ना तिथं तुम्ही लिहून टाका. मी तुम्हाला इथं जे आहे तर ते सांगतो वाटल्यास काय काय. सगळ्यात आधी इथं लिहा प्रार्थना समाज, नाव टाका प्रार्थना समाज. पहिले लिहा स्थापना, आणि हे पाठच पाहिजे पुढच्या वेळीपासून. 31 मार्च 1867. ओके, कुठं झालं, ठिकाण लिहा मुंबई. ही बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येकाची जी आहे तर ती पाठ पाहिजे. याची सचिव लिहून घ्या, सचिव कोण होते, सेक्रेटरी कोण होते, त्याच्यावर प्रश्न येतो. बाळ मंगेश वागळे, वागळे हे नाव लिहा. बाकी संस्थापक कोण होते, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम तरखडकर आणि भांडारकर रानडे इथे आपल्याला दिसतात. यांचं घोषवाक्य होतं, घोषवाक्य, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. आणि यांचं मुखपत्र होतं सुबोध पत्रिका. बस एवढं लक्षात ठेवा. एवढी माहिती जी आहे तर ती पाठांतरच करून ठेवा तुम्ही पुढे पण, म्हणजे इथं कुठेही तुमच्या जिथं जिथं स्पेस असेल ना तिथं तुम्ही ही माहिती जी आहे तर ती लिहून टाका. आलं लक्षात? चला, वाटल्यास व्हिडिओ थोडा पॉज करून घ्या. आता मी हे जे आहे तर ते रफ करतोय. ओके, कारण की मला पुढच्या वेळेसाठी पण कॉन्टेंटचं ते पाहिजेच आहे. चला, झाला तिसरा प्रश्न झाला. चौथ्या प्रश्नावर आपल्याला काय घाई नाही, अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करायचंय. पुढचं, हिंदू महासंदर्भात विधाने बरोबर लिहा. मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा पण बरोबर विचारलं असेल तेव्हा मॅक्सिमम स्टेटमेंट ही बरोबर म्हणायची. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज महिमचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाजी मुंजे हे होते. मुंजे, हेडगेवार, परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. 28, 29, 30 डिसेंबर 1938 ला हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. तर बरोबर कोणतं आहे, अ ब क, अ क ड, ब क ड, वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व एक लॉजिक असतं, माहिती ना तुम्हाला. वरीलपैकी सर्व, जिथं जिथं तुम्हाला वरीलपैकी सर्व दिसेल ना मित्रांनो, शक्यतोवर ते उत्तर असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. 90% उत्तर असतं. इथं हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता आणि इथं तुम्ही काय टिक करायला पाहिजे होती, लॉजिकनुसार तुम्ही हेच टिक करायला पाहिजे होतं. इथं जास्त वेळ तुम्ही तुमचा दौडायला नाही पाहिजे होता, असं पण तुम्हाला माहित नव्हतं. आता मला सांगा, इथं चुकवण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे बरं का मित्रांनो, की आयोग कुठं कुठं काहीतरी चुक्या करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हे इथं काय चुकी करू शकतो, वर्षामध्ये चुकी करू शकतो, इथं या नावामध्ये चुकी करू शकतो, इथं हे चुकी करू शकतो, इथं हे चुकी करू शकतो, इथं नागपूर चुकी करू शकतो, इथे वर्ष चुकी करू शकतो आणि इथं पुणे चुकी करू शकतो. मग इथं येणे हेच केलेले की पुणे नसताना शक्यतोवर ते नागपूर होतं, म्हणून ड विधान हे चुकीचं होतं. इथून ड गेलं, इथून ड गेलं, इथून ड गेलं, याचं उत्तर अ ब क होतं. पण मला सांगा, हे उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित नव्हतं मित्रांनो. हे लक्षात घ्या, तुम्हाला येणं अपेक्षित नव्हतं, कारण की हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. कारण की शेवटचं जे विधान होतं तर ते हार्डली कोणाला माहित नव्हतं. पहिलं असू शकतं, दुसरं असू शकतं, तिसरं असू शकतं, शेवटचं विधान किंवा तिसरं पण नाही माहिती कोणाला.
तिसरा आणि चौथं तर कोणालाच माहित नव्हतं. मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर घ्यायची. या लॉजिकनुसार तुम्ही जे वरीलपैकी सर्व, तुम्हाला माहिती आहे वरीलपैकी सर्व हे लॉजिक असतं, जिथं वरीलपैकी सर्व असेल शक्यतोवर ते उत्तर असतं. म्हणून इथं तुम्ही 4 नंबर टिक करायला पाहिजे होतं. हे काय कोणाला माहित नव्हतं म्हणून चुकलं असतं तर चुकलं असतं, कारण की तुमची 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि तिथं आपण खेळत असतो. म्हणून तुम्ही 4 टिक करायला पाहिजे होतं, ना की यांच्यापैकी एक. इथं वेळच नाही दौडायला पाहिजे होता. जर तुम्हाला माहित नाही ना, माहितीच नाही पडते आणि वरीलपैकी सर्व करून पुढे निघून जायचं. बरोबर विचारलं होतं आणि हे आलं होतं. आलं लक्षात तुम्हाला? ओके. म्हणजे एवढंच कॉन्टेंट लक्षात ठेवायचं होतं आपल्याला, बाकीचं काहीच म्हणजे हेच लक्षात ठेवण्यासारखं नाही. इथं सगळी माहिती देऊन टाकलेली. 9 एप्रिल 1915 हिंदू महासभेची स्थापना झाली. कोणी केली? हिंदू महासभेचे अध्यक्ष नागपूर इथे स्थापना झाली. हीच नवीन इन्फॉर्मेशन भेटते. हीच पुन्हा पुन्हा पाठ करूया. सावरकर हे फार महत्वाचे व्यक्ती आहेत. ते 1937 ते 42 डायरेक्ट अध्यक्ष होते. कशाचे? हिंदू महासभेचे अध्यक्ष आपल्याला सावरकर जे आहे तर ते बघायला मिळतात. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1857च्या उठावावर प्रश्न होता. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती? नील हॅवलॉक, ऑट्रम लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यू रोज, विल्यम डिग्बी, कोलिन क्लार्क. आता याच्यामध्ये मला माहित नाही, मग त्यावेळी जास्तीत जास्त विधाने ही बरोबर घ्यायची. म्हणजे यावेळी जर तुम्हाला माहिती नसेल तर मॅक्सिमम स्टेटमेंट किंवा मॅक्सिमम नावं ही बरोबर मानायची, जरी तुम्हाला माहित नसेल. आता मला सांगा, 1857चा उठाव प्रत्येकाने वाचलेला असतो आणि काही नावं आपली पाठ पण असतात. आणि ज्यांनी काँग्रेसचा अभ्यास केलेला आहे तर त्यांना हे पण एक नाव लक्षात राहतं बरं का, विल्यम डिग्बी. फार महत्वाचं नाव आहे आणि हे समाधान महाजन सरांच्या पुस्तकात पण आहे, म्हणून हे तुमचं असणं अपेक्षित होतं. विल्यम डिग्बी हे नाव येणार नाही, म्हणून ड हे फोडायचं आणि मॅक्सिमम स्टेटमेंट बरोबर मानायचे. हे जर लॉजिक लावलं तर याचं उत्तर अ ब क हे यायला पाहिजे. तरी देखील हा प्रश्न काही आउट ऑफ बॉक्स नव्हता. हा तुमच्या कॉन्टेंट वरूनच सॉल्व्ह होणार होता. म्हणजे ज्याचा अभ्यास होता ना त्याला इझिली सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न होता. कारण की याच्यात बघा, नील होतं, आउट्रम होतं, कॅम्पबेल आणि ह्यूरोज हे प्रत्येकाचे माहित असतात. लॉरेन्स बंधू पण माहित असतात, पण विल्यम डिग्बी हे नव्हतंच. विल्यम डिग्बी हे नव्हतंच, म्हणून हे ड इथं तुम्हाला खोडायचं होतं. तुमचं अ ब क हे उत्तर जे आहे तर ते इथं येणार होतं. आलं लक्षात तुम्हाला? ओके. चला चला आणखी काही माहिती, म्हणजे याच्याविषयीच माहिती तुम्हाला सांगायची. बघा, कानपूर येथील जो उठाव आहे तर तो कोलिन कॅम्पबेल यांनी हे केलेला होता. कोलिन कॅम्पबेल यांनी तो उठाव जो आहे तर तो दडपून टाकला होता. याच्यासाठी एक ट्रिक आहे, जे मी लक्षात ठेवतो. ये कानाजवळ बेल वाजवतो. ए कानाजवळ बेल वाजवतो. बेल वाजवतो. कानाजवळ म्हणजे कानपूर आणि बेल म्हणजे कॉलिन कॅम्पबेल. म्हणजे हे नाव माझं हे पाठच राहतं. कोलिन कॅम्पबेल कशी लक्षात ठेवली बघा, ए कानाजवळ बेल वाजवतो अशा पद्धतीने लक्षात ठेवलेली आहे. लखनौ येथील जो उठाव आहे तर तो लॉरेन्स बंधू यांनी करला होता. हॅवलॉक पण होते त्याच्यात. हॅवलॉक पण आपल्याला इथं दिसतात. दिल्ली साठी निकोलसन आणि हडसन होते. हे दोन महत्वाचे नाव आहेत, निकोलसन आणि हडसन. हे लिहून घ्या बरं का, तिथंच लिहून घ्या. मी जे लिहितोय ना म्हणून माझ्यासोबत तुम्हीच लिहा. झाशी काय आहे? सर ह्यू रोज आणि बनारस कर्नल नील. मी टिक नीला बनारस कर्नल नील बनारस हे नाव आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हे लक्षात ठेवू शकतात. ओके. आता पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा, पुढचा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स, थोडा कॉन्टेक्स्ट म्हणू शकतो. म्हणजे होता लक्षात मुलांना आणि प्रश्नांचं उत्तर पण शोधण्याचा प्रयत्न केला, पण खूप डिटेलमध्ये दिला होता. एवढ्या डिटेलमध्ये उत्तर माहिती असतं काही अपेक्षित नसतं. प्रश्न होता, इसवी सन 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले त्याच्यावर प्रश्न होता. बघा, तुम्ही जर ऑप्शन पाहिलं, शिमडी, शिरूर, पारनेर नगर, इंदापूर हवेली, बागलाण सातारा, तासगाव, शिराळा, जत, मलकापूर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. म्हणजे अशा पद्धतीचे ऑप्शन जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. कोणत्या भागात सुरू झाले आणि याच्याविषयीचा जो आहे तर तो प्रश्न आपल्याला होता. थोडा अवघड कॅटेगरीचा मी याला म्हणू शकतो आणि इथं थोडा आउट ऑफ बॉक्स असं म्हणा तुम्ही. एवढं डिटेल माहिती असणं काही प्रत्येकाला अपेक्षित नसतं, पण तरी देखील लॉजिकने आणि तुमच्या काही कन्सेप्टने हा प्रश्न सॉल्व्ह होतो. जसं की खूप लोकांना माहिती असतं की हा जो उठाव आहे तर तो पुणे इथे झाला होता, सुपे पुणे इथे झाला होता, नगर इथे झालेला होता, एवढं तर माहिती असतं. मग पुण्यामधील सातारा मी पकडतो.
म्हणजे पुण्यामधील मी शिरूर पकडतो. मला हे जर दोन ऑप्शन मिळाले अ आणि ब, हे तर मला माहिती पाहिजे होते कारण की पुण्यामध्ये सुरू झालेला होता, म्हणून पुण्यामधील मी शिरूर आणि सातारा हे टिक करून शकतो. इंदापूर पण पुण्याच्या साईडकडे म्हणजे बारामतीच्या मतदारसंघात येतं ते. आणि बघा इथं नगर पण येतं, अहमदनगरचं नगर पण आलेलं आहे. म्हणजे अ आणि ब हे फिक्स आहे. अ ब हे दोन ऑप्शन गेले, हे दोन ऑप्शन गेले, हे दोन ऑप्शन राहिले फक्त आता ब, अ ब आणि ड आहे का नाही हे महत्वाचं आहे फक्त आता. आता इथं काय आलेलं आहे, इथं कोकणाचा एक भाग आलेला आहे, म्हणून तुम्हाला हे थोडं ऑप्शन ऑड वाटू शकतं. म्हणून तुम्ही एक पण करू शकतात किंवा तीन करू शकतात. याचं जे उत्तर आहे तर ते 3 आहे. शक्यतो कोणत्या भागांमध्ये झाला अशा वेळी जर तुम्हाला माहिती नसेल, आउट ऑफ बॉक्स प्रश्न असतील, तर ते आधी मी तुम्हाला सांगितलंय की मॅक्सिमम स्टेटमेंट ही बरोबर मानायची, मॅक्सिमम नावं ही बरोबर मानायची, मॅक्सिमम नुसार अ ब ड हेच जे आहे तर ते तुमचं उत्तर आहे. जर तुम्ही एकही केलं असतं तरी चाललं असतं, कारण की इथं श्रीगोंदा कर्जत पण हे नगरमधला भाग आहे, हे पण बरोबर असू शकतं. परंतु एखाद्याला कन्फ्युज होऊ शकतो की अरे कोकणाचा तर काही एवढा उल्लेख नव्हता या उठावांमध्ये. मेन हे उठाव आपल्याला पुणे, नगर, नाशिक हा भागात आणि खानदेश, खानदेश मधलं काय हे बागलान दिसतं का, सटाणा म्हणतात त्याला, तर तो भाग आहे हा. तर अ आणि ब हे 100% बरोबर आहेत आणि ते तुम्हाला माहितीच असणं आवश्यक होते. माहितीपेक्षा पुण्यावरून सुद्धा लॉजिक लावायचं. शिरूर, इंदापूर, सातारा, म्हणजे तुम्हाला जर एवढंही कळत नसेल शिरूर, इंदापूर, पुण्याचा सातारा, म्हणजे तुम्ही एकतर राजकारणात पण काही ऍक्टिव्ह नाही आणि तुम्ही काहीच पाहत नाही, म्हणजे तुमचं जे जनरल नॉलेज आहे तेच लय कमी आहे असं आपण समजू शकतो. या दोघांपैकी एक तुम्ही उत्तर जे आहेत तर ते मारायला पाहिजे होतं. मोस्ट प्रॉब्ली ज्याच्यात जास्त ऑप्शन असतात तेच उत्तर तुम्ही टिक करायला पाहिजे होतं याच्यानुसार. ओके, चला आणखी काही माहिती आहे याच्याविषयी बघा. हा जो उठाव आहे ना, हा एक शेतकरी उठाव म्हणून ओळखला जातो, जो आपल्या इतिहासातील घटनांमध्ये महत्वाचा आहे. हा 12 मे 1875 ला झाला होता. कुठं सुरुवात झाली ती मागच्या वेळी एक प्रश्न होता बरं का, कुठं झाला तो सुपे, आणि ऑप्शन मध्ये पुणे पण होतं. म्हणजे जास्त डिटेल दिलेलं होतं, तर याचं उत्तर सुपे आहे आणि सुपे हे पुण्यामधील एक गाव आहे. आणि शेवटचा उठाव म्हणजे पहिला उठाव झाला आणि शेवटचा उठाव कुठं झाला याच्यावर पण प्रश्न भविष्यात येऊ शकतो. लिहून घ्या, मुधाळी गावात. आणि हे माहिती इथंच लिहा बरं का, तुम्ही दुसरीकडे नका लिहू, इथं कुठं तर लिहा तुम्ही ते. मी इथं लिहिलं तर जास्त काय म्हणताय ते आमच्या भाषेत शब्द गिचीपिची होऊन जातं ते, तर ते गिचीपिची नाही व्हायला पाहिजे म्हणून मी इथं लिहित नाही. तर ते इथंच तुम्ही एवढं मोकळी जागा आहे इथंच लिहा, शेतकरी उठाव आणि सगळ्या गोष्टी तुम्ही इथंच लिहिल्या पाहिजेत. तिथं काही लिहायची तुम्हाला इथं गरज नाही. मी फक्त एक असं थोडं भारी वाटतं मला, ते ब्लॅक मध्ये येलो लिहिलं मला थोडं भारी फील होतं म्हणून मी लिहित होते, बाकी काही नाही आहे. राज्यसभेला प्रश्न पण आलेला आहे या म्हणजे उठावावर हे करण्यासाठी एक ऍक्ट पण सरकारने आणला होता, तो होता 1879 चा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हे नाव लक्षात घ्या आणि याच्या तरतुदी विचारलात. ऍक्च्युअली एवढ्या काही तरतुदींची आपल्याला काही गरज नाही इथं, फक्त एवढं लक्षात ठेवा 1979 चा हा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा झाला होता 1875 मध्ये. सुपे पुणे इथून सुरुवात, शेवटचा उठाव मुधाळी या गावात झालेला होता. एवढं लक्षात ठेवायचं. चला आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग होता की क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला. म्हणजे बघा, जर तुम्ही त्यांचं हे पाहिलं म्हणजे बघा कीवर्ड नुसार जर आपण पाहिलं, त्यांनी काय म्हणले, मुवमेंट्स अँड एजिटेशन्स. मुवमेंट्स अँड एजिटेशन्स मध्ये भाग घेतला. कोणत्या चळवळी आणि मुवमेंट मध्ये त्यांनी जे आहे तर ते भाग घेतलेले, म्हणजे क्वेश्चनमध्ये काहीतरी हिंट देण्याचा प्रयत्न केला बरं का मित्रांनो. म्हणजे आता असं पण म्हणू शकतो ना, कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतलाय, कोणत्या आंदोलनामध्ये भाग घेतलाय, म्हणजे त्यांनी असं सांगायचं होतं की त्यांची चळवळ आणि आंदोलन दोघांमध्ये भाग आहेत. आणि कीवर्ड नुसार जर तुम्ही पाहिल्या बघा, कीवर्ड काय, मुवमेंट्स आहेत बघा, इथं पण मुवमेंट आहे, मुवमेंट आहे, मुवमेंट आहे, आणि एजिटेशन्स म्हणजे एजिटेशन्स मध्ये आहे, म्हणजे ए डी बी सी. आणि जिथं समजून घ्या, जिथं ऑल ऑफ द अबो असतं शक्यतोवर त्याला टिक करून टाकायची, त्याला टिक करून टाकायची. हे काहीच होत नाही, हे शक्यतोवर हेच मॅक्सिमम उत्तर असतं. आणि प्रश्न वाचून पण तुम्हाला कळतं ना की गोवा मुक्ती संग्राम होतं, हैदराबाद मुक्ती संग्राम होतं, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ होतं, फक्त महाराष्ट्र आणि मैसूर सीमा आंदोलन होतं का नाही हे माहित नव्हतं. परंतु जर तुम्ही कीवर्ड वरून गेले, कीवर्ड मध्ये एजिटेशन स्पष्ट म्हटलेलं आहे, जर त्यांना ते टाकायचं नसतं तर त्यांनी ते शक्यतो टाकलंच नसतं. इथं काय केलेलं त्यांनी, म्हणजे प्रश्न कोटा चॅलेंज होऊ नये म्हणून त्यांनी फार डिटेलमध्ये दिलेले, याच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देखील लिहून लागतं. खूप सारे मुलं विचारतात की ऑल ऑफ द अबूचं लॉजिक जे आहे ना तर ते किती वेळा लागतं, म्हणजे खरंच बरोबर असतं का नाही. तर याच्याविषयी ना आय थिंक मी कुठेतरी लिहिलेलं होतं, एक मिनिट फक्त मला वेळ द्या. मी ना याच्यावर फार रिसर्च केलेली होती ऑल ऑफ द अबोच्या लॉजिकवर, आणि हे शक्यतो लागतं बरं का, खूप ठिकाणी लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2023चं मी तुम्हाला सिनेरिओ सांगतो. 2023च्या प्रश्नपत्रिकेत ऑल ऑफ द अबोचे 1 2 3 4 5 प्रश्न आले होते बरं का, 5 प्रश्न आलेले होते. मी तुम्हाला प्रश्न क्रमांक सांगतो, 4 7 8 29 30. मी प्रॉपर
अनालिसिस करूनच आलेलो आहे, म्हणजे इथं लागलं नाही, इथं लागलं, 7व्या नंबरला लागलं, 8व्या नंबरला लागलं, 29 नंबरला लागलं नाही आणि हे लागलं. मला सांगा किती चुकले? 2 चुकले. किती बरोबर आले? 3 बरोबर आले. 2 चुकल्यामुळे तुमचे फक्त 0.5 वजा गुण होतील आणि इथं 3 म्हणजे 3 वजा 0.5 म्हणजे तुमचे 2.5 गुण तुम्हाला प्लस मिळाले. जर तुम्हाला काही माहित नसतं आणि तुम्ही वरीलपैकी सर्वला टिक टिक जरी केलं असतं, म्हणजे काही प्रश्न वाचला नसता, फक्त वरीलपैकी सर्वला बरोबर केलं असतं, तरी तुम्ही 2.5 गुण जे आहेत तर तुम्हाला परफेक्ट मिळाले असते. हे 2023च्या प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला दिसतं. तरी देखील मी तुम्हाला सांगतो की जे पॉलिटीचे प्रश्न असतात ना मित्रांनो, त्यांच्यापैकी वरीलपैकी सर्व मारताना घाबरून घ्यायचं बरं का, थोडं थांबून जायचं, कारण की पॉलिटीमध्ये चुकवण्याची शक्यता जास्त असते. पण इव्हन दो वरीलपैकी लॉजिक हे खूप ठिकाणी चालतं. म्हणजे 2023च्या प्रश्नपत्रिकेत तर 5 प्रश्न आले, ते 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न वरीलपैकी लॉजिक फॉलो करत होते, 2 प्रश्न फॉलो करत नव्हते, 2 चूक 3 बरोबर, म्हणजे तुम्ही 2.5 गुण हे पॉझिटिव्ह मध्ये होते. आले का तुम्हाला लक्षात ओव्हरऑल याच्यानुसार? ओके, चला पुढचे आपण काही प्रश्न पाहूया. चला, हे झालं सेनापती बापट. सेनापती बापट यांच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर लिहून घेऊ आपण. चला थोडी माहिती लिहून घेऊ. मेन म्हणजे यांचा जन्म कधी झाला, तर 1880 पासूनचे ते पुढे आहेत, एवढं थोडंसं लक्षात ठेवलं तर आपल्याला अंदाज येईल. यांचा जन्म पारनेर नगरमध्ये झालेला होता आणि त्यांचं नाव होतं पांडुरंग महादेव बापट, हे त्यांचं नाव होतं. आणि हे महत्वाचं आहे की त्यांनी मुळशीचा जो सत्याग्रह झाला होता, मुळशीचा सत्याग्रह 1921 आणि 24च्या दरम्यान मुळशी धरणाचा सत्याग्रह झाला होता आणि या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना सेनापती जे आहेत तर ते म्हटलं जाऊ लागलं बरं का. हे महत्वाचं होतं, त्यांनी मुळशी सत्याग्रहामध्ये खरं तर जो आहे तर तो भाग घेतलेला होता. चला, हे झालं, हे कळालं तुम्हाला. इथं वरीलपैकी प्रश्न होता, वरीलपैकी लॉजिक नुसार तुम्ही मारू शकता किंवा कीवर्ड मध्ये देखील दिसतं आंदोलन म्हटलेलं आहे, एजिटेशन्स म्हटलेले आणि इथं पण एजिटेशन्स म्हटलेले, म्हणजे बरोबरच असेल. आता खूप साऱ्या मुलांना हे वरचे 3 माहिती होते बरं का, वरचे 3 सगळ्यांना माहिती होते, पण महाराष्ट्र मैसूर सीमामध्ये त्यांनी भाग घेतला होता का नाही हे कोणालाच माहिती नव्हतं. पण हे या लॉजिकने जे आहे तर ते आपलं उत्तर इथं येऊन लागतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा जो प्रश्न होता हा एका घटकावर होता. मी घटकाचं नाव लिहून देतो वाटल्यास तुम्हाला, किंवा मी या घटकांची ना सेपरेट पीडीएफ देखील टाकणार आहे, म्हणून तिथं पण तुमचं होऊन जाईल. तरी लिहून घ्या तुम्ही. हा भारताचा इतिहास आहे आणि इथं हा कायदे या घटकावर प्रश्न विचारला होता. ज्या घटनात्मक सुधारणा आहेत त्यांच्यावर प्रश्न होता आणि प्रश्न होता 1919च्या कायद्यावर की कोणत्या दिल्या होत्या, कारण आणि वरीलपैकी सर्व इथं ऑप्शन मध्ये आहे. वरीलपैकी सर्व असेल तर तिथं आपण लगेच बघू. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीय असंतोष वाढला, बरोबर आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती झाली, बरोबर आहे. जहाल मवाळ यांची युती झाली, बरोबर आहे. 1916 मध्ये लक्षात घ्या, 1916 मध्ये लखनौ करार झाला होता, लखनौचं अधिवेशन झालं होतं आणि या लखनौ करारमुळे इथं तुम्ही लिहून घ्या बरं का, लखनौ करार असे डॅश करा दोघांपुढे आणि 1916चा लखनौ करार लिहा. आणि या लखनौ करारामुळेच काँग्रेस आणि मुस्लिम एकत्र आले, जहाल आणि मवाळ एकत्र आले आणि पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं, त्याच्यामुळे देखील एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या सर्व कारणांना म्हणजे भारतीयांना शांत करण्यासाठी 1919 मध्ये अशा पद्धतीच्या सुधारणा देण्यात आला. वरीलपैकी लॉजिकने देखील हा जो प्रश्न आहे तर तो सॉल्व्ह होऊन जातो आपला. ठीक आहे, चला 1919चा जो कायदा आहे ना तर त्याला आपण नाव दिलेले मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जे आहे तर ते आपण त्याला म्हणत असतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हाय कमिशनर या पदाची निर्मिती जी आहे तर ती याच्यानुसार करण्यात आली. हाय कमिशनर पदाची निर्मिती जी आहे तर ती 1919च्या कायद्यानुसार करण्यात आली. तसंच शीख जे लोक आहेत ना तर ते शीख लोकांना स्वतंत्र मतदारसंघ जे आहे तर ते याच कायद्याने जे आहे तर ते मिळालेले होते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. 1919चा कायदा करण्यासाठी एका भारतीय व्यक्तींनी मदत केली होती, ते म्हणजे भूपेंद्रनाथ बसू. यांच्यावर आयोगाने ऑलरेडी एका वेळी प्रश्न विचारलाय तर तुम्ही लिहून घ्या. तर यांनी जे आहे ना तर ते मदत केली होती कशाला, 1919चा कायदा तयार करण्यासाठी इंग्रजांना. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा इथं पण वरीलपैकी लॉजिक जे आहे ना तर ते लागून गेलं. पुढचं पाहूया. डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. आता इथं जर पाहिलं तर खूप लोकांना डायरेक्टली उत्तर माहित होता. हा प्रश्न सोपाच होता. हा घटक आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक. याच्यावर प्रश्न होता, लिहून घ्या. महाराष्ट्रातील समाज सुधारक घटक. आणि इथं बघा त्याला म्हणजे एक्झामिनरला नुसतं हे पण टाकून चाललं असतं की स्वदेशी चळवळीचा खादीचा पोशाख घालून कोणी गेलं, म्हणजे त्याला तिथं श्री गणेशा हे नाव टाकण्याची गरज नव्हती. पण त्याला काय करायचं होतं, तुम्हाला दाखवायचं अरे श्री गणेशा म्हणजेच गणेश वासुदेव जोशी बरं का, असं म्हणायचं त्यांना. म्हणून हे उत्तर येत होतं त्याचं. आणि हे उत्तर डायरेक्टली या लॉजिकने पण येत होतं. किंवा हा सोपा प्रश्न होता, हा तुमच्या 11वीच्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होतो किंवा तुमच्या वाचण्यात येतो, म्हणून हा सोपा होता. याला काही एवढं लॉजिक नाही लागलं पाहिजे. तरी कन्फर्मेशनसाठी तुम्ही ते श्री गणेशा वाचलं ना तर तुम्हाला लगेच ते कन्फर्म व्हायला पाहिजे होतं. हे पण सोपं होतं. महाराष्ट्रात झालेले काँग्रेसचे अधिवेशन, मुंबईमध्ये झालेले काँग्रेसचे अधिवेशन हे तुमचे पाठ असले पाहिजे. कोणत्या वर्षी झाले, कोणते अधिवेशन होतं आणि कोणी अध्यक्ष होते याची तुम्ही एक प्रॉपर जे आहे तर ती लिस्ट करून ठेवा. आता बघा याच्यापैकी तुम्हाला काही माहित नव्हतं, फॉर एक्झाम्पल असं समजूया याच्यामध्ये तुम्हाला काही माहित नाही आहे, पण मुंबईचं सगळ्यांना माहिती असतं. पहिले 4-5 पाठच असतात.
मुंबईचे अध्यक्ष एक हे व्यक्ती होते, एवढं माहित होतं मला की इंग्रज व्यक्ती होते, विल्यम वेडरबर्ग होते. म्हणजे अ ची जोडी 3 नंबरला आली. अ ची जोडी 3 नंबरला आली म्हणजे एकाच जोडीवरून माझं उत्तर निघून गेलं. म्हणजे ज्यावेळी एकाच जोडीने उत्तर निघताना हे खालचं वाचायचे पण नाही, कारण की काय होतं, तुम्ही जर जास्त कन्फर्मेशन करायला गेले ना तुमचा वेळ जातो आणि तुमचा वेळ गेल्यामुळे काय होतं, तुम्हाला ऍप्टिट्यूड रिझनिंगला वेळ भेटत नाही. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की ज्यावेळी तुमची एका याच्याने पण जोडी निघू शकते ना, तर त्यावेळी उगाच जे आहे ना, तर आपला टाइम बर्बाद नाही करायचा, डायरेक्टली आपण जे आहे तर त्याला सुरुवात करायची. बघा नागपूर इथं जे झालं होतं ना, बघा इथं आपल्याला सगळं दिसेल. बघा नागपूरला झाले होते ते आनंद चार्लो होते, पुण्याचे झाले होते ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि अमरावतीचे शंकरन नारायण एवढे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. तसेच आपलं एक ग्रामीण भागातील एक अधिवेशन झालं होतं फैजपूरमध्ये. जळगावकडे आहे ते फैजपूर. त्या फैजपूरमध्ये एक म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन झालं होतं आणि याचे अध्यक्ष कोण होते, नेहरू होते. आणि ते आय थिंक मे बी एव्हा असेल 1936 वगैरे मध्ये असेल, 36च असेल ते. 1936 मध्ये जे आहे तर ते फैजपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि हे कोणतं अधिवेशन होतं, पहिलं ग्रामीण भारतात म्हणजे ग्रामीण भागात घेतलेलं अधिवेशन होतं आणि याचे अध्यक्ष कोण होते, नेहरू आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतात. पहिली 5 पाठ करून ठेवायची, मी तुम्हाला आताही सांगतो, तुमच्या होमवर्कसाठी लिहून घ्या, तुम्ही इथंच लिहून घ्या आणि ते तुम्ही इथं तुमच्या नोट्समध्ये पण ऍड करा. जर तुम्हाला कुठे ही इन्फॉर्मेशन वाचायला भेटली तर लिहून घ्या. पहिले 5 पाठ करायचे. मुंबईमधील जे आहेत तर ते पाठ करायचे किती झालेले होते, पुणे, नागपूर, अमरावती आणि जळगावचं फैजपूर, हे सगळं तुम्ही लिहून याच्या नोट्स तयार करून ठेवायच्या. पुढे कलकत्ताचं काही लक्षात ठेवायचं नाही एवढं, पण किती अधिवेशन झाले नंबर लक्षात ठेवायचा. इतर नंबर. त्याच्यानंतर मद्रासचा नंबर लक्षात ठेवायचा, फक्त किती मद्रासमध्ये झाले हे. बाकी हे काही एवढं महत्वाचं आहे. बाकी जे जे काही झाले जसं की सुरत अधिवेशन झालं होतं, लखनौ करार झालेला होता, पूर्ण स्वातंत्र्याचा एक ठरावाचा रावी नदीच्या किनारी एक अधिवेशन झालं होतं, असे जे काही महत्वाचे अधिवेशन झाले असतील तेवढंच पाठ करायचे. पूर्ण अधिवेशन पाठ करायच्या भानगडीत पडू नका. आलं लक्षात. आता बघा जोड्या लावा सॉल्व्ह करण्यासाठी एक टेक्निक असते, त्याला म्हणतो आपण कॉमनचं लॉजिक. जेव्हा तुम्हाला जोड्या लावांमध्ये काहीच लॉजिक लागत नसेल त्यावेळी हे लॉजिक लागतं आणि हे खूप ठिकाणी लागतं बरं का. आता हा प्रश्न सोपा होता म्हणून इथं काही तुम्ही ते लॉजिक लावू नका, तरी देखील ते कसं लॉजिक वर्क करतं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी काय केलं जातं, सारखं निवडलं जातं कॉमन. बघा इथं अ चं 2 आहे, अ चं 2 आहे, इथं ब चं 1 आहे, ब चं 1 आहे, इथं काही सिमिलर नाही आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग याच्यापैकी असं ठरवलं जातं की मॅक्सिमम कुठं, बघा इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, म्हणजे कॉमनच्या लॉजिकनुसार पाहिलं तर याचं उत्तर हे पर्याय 4 क्रमांक यायला पाहिजे होतं. परंतु हा प्रश्न सोपा होता म्हणून एक्झामिनरने इथं हिंट दिलेली नाही. ज्यावेळी प्रश्न थोडा आउट ऑफ द बॉक्स असतो, अवघड असतो, तर त्यावेळी तुम्ही कॉमनच्या लॉजिकने देखील, जर तुम्हाला काहीच येत नसेल तर कॉमनच्या लॉजिकने सॉल्व्ह करा नक्की द्या आहे, तर ते उत्तर निघतं. मी तुम्हाला ते पुढे दाखवतो. आता पुढचा प्रश्न होता, भारतात धवल क्रांतीला सुरुवात कधीपासून झाली. याचं उत्तर जे आहे तर ते 1970 यायला पाहिजे होतं, पण 70 असा काहीच पर्याय नव्हता. जवळचा पर्याय 1971 होता म्हणून ते उत्तर होतं. ऍक्च्युअली जेव्हा अशा पद्धतीचे वर्ष दिलेले असतात म्हणजे कंटिन्यू मध्ये वर्ष, म्हणजे जे फॉर एक्झाम्पल पर्यायामध्ये दिले असेल 1, 2, 3, 4, तर शक्यतो उत्तर आहे ना दुसऱ्या क्रमांकाचं राहतं. म्हणजे जर आपण सिक्वेन्सली अरेंज केलं असं एक लॉजिक जे आहे तर ते खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. समजा इथे 1971 आहे, 72 आहे, 73 आहे, 74 आहे आणि 75 आहे, तर उत्तर हे 2 नंबरचे असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही दिलं असेल आणि ज्यावेळी तुम्हाला काहीच कळत नसेल आणि तुमच्या डोक्यावरून जात असेल तर त्यावेळी तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती वापरू शकतात. 2023 मध्ये जे काही प्रश्न आले तर त्याच्यामध्ये ही ट्रिक जी आहे ना तर ती वर्क नाही झाली, कारण की ही ट्रिक काय झालं, खूप लोकांना माहिती पडून गेली आणि जेव्हा खूप लोकांना माहिती पडून जाते ना, आयोग ते गोष्टच शक्यतो बंद करण्याच्या मार्गावर येऊन लागतं. तरी देखील जर काहीच सुचत नसेल आणि ज्यावेळी तुम्हाला करायचं असेल जास्तीत जास्त मॅक्सिमम अटेम्प्ट, तुम्ही ते करू शकता. ओके. आता धवल क्रांती तुम्हाला माहिती आहे एक व्हाईट रिव्होल्यूशन झालं होतं, त्याला ऑपरेशन फ्लड पण म्हणतात बरं का. ऑपरेशन फ्लड पण त्याचं नाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे धवल क्रांतीचे जनक भारतात कोण होते, तर वर्गीस कुरियन आपल्याला जे आहे तर ते धवल क्रांतीचे जनक आपल्याला बघायला मिळतात. चला पुढचा प्रश्न होता भूगोल आता सुरू झालेलं आहे आपलं. इतिहास संपलं, इतिहासाचे 10 प्रश्न होते. आता भूगोल इथून सुरू झालेले 11 नंबर पासून. आता 12व्या नंबरला पण भूगोल आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी कोणत्या स्थानिक दगडांचा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल अरे वेगळंच आलं काहीतरी, मला तर काही सुचत नाही. मित्रांनो त्याने प्रश्नांमध्ये हिंट दिलेली बघा. त्याचं काय म्हणणं आहे की दख्खन पठारावर आहे आणि दख्खन पठारावर कोणता खडक असतो, तर बेसाल्ट खडक असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी जवळपास एक लावा आलेला होता आणि तो लावा असा सगळीकडे पसरून गेला आणि तो कोरडा झाल्यानंतर तो खडक पसरला, म्हणून आपण त्याला डेक्कन प्लॅट्यू असं म्हणतो, डेक्कनचा पठार म्हणतो. दख्खनच्या पठारावर जो स्थानिक खडक आहे तो कोणता आहे, बेसाल्टचा खडक आहे. आलं तुम्हाला लक्षात. मग आपल्याला हा बेसाल्टचा खडक फक्त पूर्व विदर्भामध्ये बघायला भेटत नाही. जो पूर्व विदर्भाचा भाग आहे बघा,
हा जो आपला महाराष्ट्र असेल, आता मला तर काही एवढा नकाशा येत नाही प्रॉपर, तर हा पूर्व विदर्भाचा भाग आहे इथं, आणि हा कोकणच्या साईडचा इथं जो आहे ना, तर हा सगळा सोडून बाकीचा जो उर्वरित प्रदेश आहे ना मित्रांनो, तर तो सर्व आपल्याला यांचा बघायला मिळतो. कुठला? हा बेसाल्ट खडकाचा जो मी आता ग्रीन कलर मध्ये करत आहे ना, हा सर्व कोणता भाग आहे? तर हा बेसाल्ट खडकाचा भाग आहे. फक्त पूर्व विदर्भ याच्यातले येत नाही, आणि हा जो कोकणचा भाग आहे तर तो इथं आपल्याला हे दिसत नाही. आलं लक्षात तुम्हाला? ओके, म्हणून दख्खन प्लॅटू मध्ये दख्खनचाच वापरला जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स होता, कोणालाच माहित नव्हतं आणि कोणालाच येत नव्हतं. मुलं बघितल्या घाबरून गेले. मुलांना सुरुवातीला काय झालं, खूप अवघड प्रश्न आले 23ला. तिथंच मुलांची थोडीशी काय झाली, अरे लय अवघड आला आता, म्हणजे इकडे म्हणतो नाही का ते काय टाइमपास मध्ये, अरे गेम झाला यार, म्हणजे तसा मुलांना वाटलं होतं की आपला गेम झाला यार. पण मित्रांनो, तुम्ही जर शांत डोक्याने पेपर सोडवला ना, खरंच पेपर सॉल्व्ह होतो बरं का. म्हणजे एक्झामिनर जो आहे ना, तर तो पण एक मानवच आहे, मानवच पेपर काढतो. अजून काही चॅट जीपीटी वगैरे पेपर काढत नाही, म्हणून तो अशा पद्धतीने पेपर काढतो की तुम्ही तो सॉल्व्ह केलाच पाहिजे मॅक्सिमम. बघा प्रश्न कसा सॉल्व्ह होऊ शकतो, काय दिलेले? हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार आणि लोकसंख्येची घनता दिलेली. मला सांगायच्या पैकी एकाची पाठ नसेल. माझं चॅलेंज होतं की जो गेला असेल ना, त्याच्या कोणाचाच पाठ नव्हतं. कोणाचाच पाठ नव्हतं, पण एक लॉजिक याच्यात लागण्यासारखं होतं, त्याला म्हणतात कॉमन सेन्सचं लॉजिक. याच्यामध्ये काही ट्रिक नाहीये, काहीच नाही, कॉमन सेन्स. आता मला सांगा, हरियाणा हे मैदानी प्रदेशचं राज्य आहे, हिमाचल प्रदेश पहाडांचं राज्य आहे, झारखंड जंगलचं राज्य आहे, पण जंगल बिंगलचं राज्य आहे, बिहार बघा, बिहारमध्ये माहिती आहे यूपी बिहार म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले प्रदेश आहेत, मग तिथं घनता पण जास्त असण्याची शक्यता आहे. मग मला असं कळालं की बिहारमध्ये सगळ्यात जास्त घनता असते, हे मी मानलं. मग इथं सगळ्यात जास्त घनता असलेलं कोणतं दिसतं? 1106. म्हणजे मी 1 ची जोडी 4 केली, मी म्हणजे डी ची जोडी 4 केली. म्हणजे कन्फ्युज होतं, डी ची जोडी 4, डी ची जोडी 4, डी ची जोडी 4, म्हणजे माझं ऑप्शन 3 नंबर जे आहे तर ते कटून गेलं, म्हणजे आणखी मला डोकं लावावं लागणार आहे. पुढे बघा, या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात कमी तुम्हाला कोणाची वाटू शकते? कोणाची असू शकते? एक तर झारखंडची असू शकते किंवा हिमाचल प्रदेशची असू शकते. हरियाणाची पण ठीकठाक लोकसंख्या आहे, परंतु हिमाचल प्रदेश कसं पहाडी राज्य आहे, तिथं लई जंगलला वनवा बिनवा लागतो, म्हणून सगळ्यात कमी कशाची असू शकते? हिमाचल प्रदेशची असू शकते 103. म्हणजे बीचं 1 बघायचं, बीचं 1, बीचं 1. माझा आणखी एक जो आहे तर तो पर्याय इथं कटलेला आहे. आणखी एक, आता 2 पर्याय उरले, तर आता 2 पर्यायपैकी 50-50 म्हणून काही मारून द्या, किंवा सिंपल आणखी लॉजिक लावा की हरियाणाचे ही बिहारपेक्षा थोडी जास्त असेल. किती जास्त असेल? 573 असेल, तर अचं 3 लावायचं, अचं 3, तर उत्तर तुमचं 2 नंबर जे आहे तर ते इथं येणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? सगळ्यात आधी तुम्ही काय केलं पाहिजे होतं, इथं हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात आधी काय करायला पाहिजे होतं, तुम्ही या राज्यांना क्रमांक द्यायला पाहिजे होता. जसं की बिहार 1 नंबरला आहे, हरियाणा 2 नंबरला येऊ शकतं, झारखंड 3 नंबरला आणि हिमाचल प्रदेश 4 नंबरला. त्याच्यानुसार तुम्ही अंक सिलेक्ट करायला पाहिजे होते. म्हणजे सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? हा आहे. सगळ्यात 2 नंबरचा अंक कोणता आहे? हा आहे. सगळ्यात 3 नंबरचा अंक हा आहे, आणि सगळ्यात 4 नंबरचा अंक आहे, आणि त्याच्यानुसार जोड्या शोधायला पाहिजे होत्या. आता हे जरी तुम्हाला कळत नव्हतं, मी तुम्हाला काय सांगितलं, तो कॉमनचं लॉजिक तुम्ही लावलं पाहिजे. मी कॉमनच्या लॉजिकने जाण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं मला एक कॉमन दिसतं, हे कॉमन दिसत नाही, हे कॉमन दिसत नाही, 2 कॉमन दिसतं. आता मला या दोघांपैकी 50-50 जे आहे तर ते इथं करायचंय. आलं लक्षात? आणि शक्यतोवर 1 किंवा 2 करायचं आहे, आणि प्रश्न आउट ऑफ बॉक्स असेल शक्यतोवर 1 ला केलं पाहिजे, परंतु इथं तुमचा पर्याय 2 येत होता, म्हणून तुम्ही इथं दुसऱ्या पर्यायाला टिक करायला पाहिजे होतं. म्हणजे इथं तुम्हाला लॉजिक लागणं गरजेचं होतं. तरी देखील ज्यांना म्हणजे असं लॉजिक लागलं नाही बिहारचं, तरी पण ते 50-50% जे आहे तर ते कॉमनने करू शकतात, आणि 50-50% पैकी 1 किंवा 2 तुम्हाला जे वाटेल तुम्ही त्या पद्धतीने जे आहे तर ते मार्क करू शकतात. हे लक्षात घ्या तुम्ही. आलं? चला पुढचं पण असंच होतं, पुढचं पण सेम सिमिलर लॉजिक नाही होतं, ते देखील तुम्ही लॉजिक लावू शकत होतं इथं. आता मी तुम्हाला इथं काही बाकीच्या गोष्टी सांगत नाही, पण तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती इथं लयच मोकळी स्पेस आहे, आणि असं खाली बरोबर नाही वाटत. आपण 1-2 माहिती लिहूनच घेऊ. चला लिहून घ्या. तिथं महाराष्ट्राची घनता लिहून घ्या आणि भारताची घनता लिहून घ्या. ओके, महाराष्ट्राची घनता किती आहे? 365, आणि भारताची किती आहे? 382 आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळते. एवढीच मेन आता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिथंच म्हणजे त्या मोकळ्या स्पेसमध्ये तुम्हाला काय लिहायचं? भारताचे पहिले 5 प्रदेश, पहिले 5 की जिथं घनता जास्त आहे, सगळ्यात जास्त घनता तुम्हाला इथं बघायला मिळते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त मला घनता बघायला मिळते. दिल्लीमध्ये किती आहे? 11,297 एवढी आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहून घ्या चंदीगड आहे, चंदीगडमध्ये जे आहे तर ते 9,258 तेवढी आहे. त्याच्यानंतर पॉंडुचेरी आहे, पॉंडुचेरीमध्ये 2605 एवढी बघायला मिळते. हे सगळे थोडे केंद्रशासित प्रदेश आले. आणि जर राज्यांमध्ये पाहिलं झालं तर बिहार सगळ्यात मोठं आपल्याला दिसतं, आणि 2 नंबरला पश्चिम बंगाल, जे आधी म्हणजे 2001च्या जनगणनेत सगळ्यात याचं राज्य होतं. तर हे असे तुमचे इन्फॉर्मेशन तुमची भूगोलाच्या पुस्तकात असेल किंवा तुमच्याकडे अनालिसिसचं पुस्तक असेल, तिथं देखील माहिती असेल. या माहिती अशी इथं लिहून घ्यायची बरं का, इथं लिहून घ्यायची, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल तो.
मी तुम्हाला आता काही इथं गोष्टी सांगून दिलेल्या आहेत, आणखी तुम्ही काही गोष्टी जिथं जिथं मोकळी स्पेस असेल ना तिथं लिहून द्यायची, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका पाहणार ना तर तुम्हाला त्याचा नाव नक्की लाभ होईल. बघा पुढचा प्रश्न तसा सॉल्व्ह होतोय बरं का, तसाच त्याच लॉजिकने सॉल्व्ह होतोय. चला बघूया. इथं अंक दिलेले आणि जोड्या जुळवायच्यात, उंच शिखर कोणतं. आता तुम्हाला माहितीये की तुमच्या जवळ जर ट्रिक असेल ती म्हणजे प्रत्येकाची पाठ असतील, कसा मी हसतो ही एक ट्रिक आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळतं की कोणतं कोणतं होतं. कसा मी हसतो, कसा मी हसतो ही ट्रिक आहे. मग इथं मला सांगा, इथं पण हीच ट्रिक काम करायची होती तुम्हाला. इथं काय करायचं होतं, सगळ्यात आधी सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे ते ओळखायचं होतं. त्याच्यानंतर कोणतं येऊ शकतं, त्याच्यानंतर कोणतं येऊ शकतं, त्याच्यानंतर ते अंक तुम्हाला मॅच करायचे. फॉर एक्झाम्पल कसा मी असतो म्हणजे क म्हणजे कळसुबाई आहे इथं, क म्हणजे कळसुबाई आहे, स म्हणजे साल्लेर आहे, साल्लेर कळसुबाई तर नाही ऑप्शन मध्ये साल्लेर. मग साल्लेर इथं सगळ्यात मोठं ऑप्शन असेल, म्हणजे इथं सगळ्यात मोठा जो अंक कोणता आहे 1567. मी ड च 1 मारलं, ड च 1. अरे बापरे, ड च 1 एकाच ठिकाणी दिसतंय माझं उत्तर जे आहे तर ते इथं आलेलं आहे. म्हणजे आयोगाला काय अपेक्षित होतं, एक्झामिनरला काय अपेक्षित होतं, तुम्ही असं लॉजिक लावायला पाहिजे होतं. तुम्हाला 2 नंबरचं जरी माहिती असतं की साल्लेर हे सगळ्यात मोठं आहे या सगळ्यांपेक्षा, तरी तुमचं उत्तर जे आहे तर ते इथं निघत होतं. आलं लक्षात. हा प्राकृतिक भूगोलाचा प्रश्न होता, इथे लिहून घ्या तुम्ही, प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्र. ओके, जाऊ द्या, हे लिहिण्यात जास्त आपण वेळ नाही घालायचं. वाटलेच मी काय करतो, मी एक सेपरेट लिहून आणि एक पेजेस डायरेक्ट तुम्हाला देऊन देतो ते पीडीएफ मध्ये, ते तुम्ही वाटल्यास प्रिंट काढून घ्या आणि किंवा नंतर तुम्ही जे आहे तर ते तिथं लिहू शकतात, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. चला, हा पुढचा प्रश्न होता, थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता, मुलांना सुरुवातीला कळलाच नाही काय म्हणायचंय. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. रोरो वाहतुकीची सुरुवात, रोरो वाहतुकीची सुरुवात म्हणायची यांना. आता अशा वेळी रोरो वाहतूक म्हणजे काय, ते बोटीने याच्याने त्याच्याने, म्हणजे जिथं पाणी वगैरेचा भाग असतो तिथं शक्यतोवर, किंवा जिथं थोडा खडतड भाग असतो तिथं ते वापरवलं जाऊ शकतं. मग याच्यामध्ये तुम्हाला एकही ऑप्शन ओळखीचं दिसत नाही, म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये मला काय माहिती, नॉर्थ ईस्ट, साऊथचं आणि पूर्वचं रेल्वे मार्ग, पण मला कोकण रेल्वे मार्ग ओळखीचा वाटत आहे. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या लॉजिकने कोकण रेल्वे मार्गालाच टिक करायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला एक ट्रिक आता पण सांगतो की जेव्हा जेव्हा ऑप्शन मध्ये महाराष्ट्र दिलेलं असेल आणि बाकीचे राज्य दिलेले असतील आणि ज्यावेळी तुम्हाला उत्तर माहितीच नसेल त्यावेळी महाराष्ट्राला टिक करायचं. रेल्वेच्या बाबतीत जेव्हा जेव्हा प्रश्न येईल आणि उत्तर माहिती नसेल तेव्हा कोकण रेल्वेला टिक करायचं, कारण की आयोगाचा सगळ्यात फेवरेट जो टॉपिक आहे तर तो रेल्वेच्या बाबतीत फक्त कोकण रेल्वेचा आहे, म्हणून तुम्ही तो कोकण रेल्वेला टिक करू शकता. हे झालं. चला पुढे जाऊया. आता हे पण आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता आणि हा लयच अवघड प्रश्न होता, म्हणजे सुटण्यासारखाच प्रश्न नव्हता हा. म्हणजे ज्याला माहिती होतं यांच्यापैकी एक जोडी तोच सॉल्व्ह करू शकत होता, किंवा त्याला शेवटी जे आहे तर ते हार मानून हेच करावं लागणार होतं. आलं तुम्हाला लक्षात. आणि इथं काय होतं, प्रॉब्लेम काय इथं, की इथं उत्तर निघायला खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे ना तर ते अडचण निर्माण होते. म्हणजे हा जो प्रश्न आहे ना तो भारतातील वाहतुकीशी संबंधित होता. 16 नंबरचा प्रश्न आहे, फार आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. याचं जे उत्तर आहे तर ते 2 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे माझ्याजवळ नोट्स पण आहे, म्हणजे तुम्ही फक्त खाली कुठं बघता तर बघा, मी म्हणजे पूर्ण एक एक गोष्ट लिहून ठेवलेली आणि मी पूर्णच हे याच्याच पद्धतीने अनालिसिस केले. तुम्ही पण तसंच करा. तुम्ही पण हा व्हिडिओ बघताना तुमच्याजवळ या नोट्स ठेवा, एक एक गोष्ट तुम्ही लिहून ठेवा. या मी याच्यासाठी लिहून ठेवल्यात की मी काही विसरायला नाही पाहिजे आणि तुमच्यामुळे पर्यंत जे मला कॉन्टेंट काही पोहोचवायचंय तर ते पोहोचलंच गेलं पाहिजे. याचं 2 नंबरचा ऑप्शन आहे, हा तुम्ही स्किप पण करू शकत होतात, किंवा आपल्याला स्किप नाही करायचं, आपण थोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया ना. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये बघा, हरियाणामध्ये अंबाला आहे, मला एवढं माहित होतं बरं का. अंबाला हरियाणामध्ये, मला ऍक्च्युली आठवतंय एक काँग्रेसचे कोणते तरी खासदार होते, मला ते नाव लक्षात होतं त्यांचं, पण आता लक्षात नाहीये. पण ते ना अंबालामधून यायचे आणि कायम न्यूज मध्ये राहायचे ते, म्हणून मला ते हरियाणामध्ये अंबाला एवढं माहिती होतं. मग मी काय केलं, ड च 2 केलं, ड च 2, म्हणजे माझं उत्तर जे आहे ना तर ते 2च्या आसपास येऊन लागलं. आलं लक्षात तुम्हाला. पुढे याच्यावरून पण होतं. आता आपण लॉजिकने सॉल्व्ह होतं का ते बघूया. बघा, हे जे प्रश्न आहे ना याच्यापैकी तुम्हाला एक तरी ठिकाण माहिती पाहिजे होतं की कोणतं ठिकाण कोणतं आहे. जसं की जम्मू काश्मीरचं तुम्हाला अवंतीपूर. आता काही ना हिमाचल प्रदेशचं माहिती असतं बरं का, हिमाचल प्रदेशचं त्रिलोकनाथ नैना देवी हे तिथं हिमाचल प्रदेशचं हे माहिती असतं काही ना. आणि पंजाबचं असतं तारण बाबा बकाला, आणि हरियाणाचं होतं अंबाला. मुलं काय करतात, हे जी माहिती आहे तर त्यांच्या नोट्समध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही करू नका, कारण की हा प्रश्न आता भविष्यात कधीच येणार नाही. हा काढण्यातच असं आलं होतं की याचा कधीच संबंध येणार नाही. उगाच तुमच्या नोट्समध्ये पण सामील करू नका ही माहिती. आणि ते बिर्याणाचं पाहिलं ना, ते काही महत्वाचं नाही आहे. इथं हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल किंवा नाही सॉल्व्ह होणार, पण तरी मी लॉजिकने सॉल्व्ह होतं का ते प्रयत्न करूया. चला बघा, 2 4 कॉमन 4 कॉमन, 3 कॉमन 3 कॉमन, 2 कॉमन 3 कॉमन, 4 कॉमन 4 कॉमन, 2 कॉमन 2 कॉमन, 1 कॉमन 1 कॉमन, 1 कॉमन 1 कॉमन, 2 कॉमन 2 कॉमन. म्हणजे एक्झामिनरने असा प्रश्न सेट केलेला होता, आयदर तुम्ही स्किप करायला पाहिजे होता हा प्रश्न, किंवा
तुम्ही इथं एका जोडीने कोणते तरी, जसं समजा हिमाचल प्रदेश आहे, एखाद्याला माहितीच असेल की त्रिलोकनाथ हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तर त्याने बीचं 4 म्हणजे त्याने 2 आणि 4 पैकी एक सिलेक्ट करायला पाहिजे. तर मग तिथं तो 50-50% जो आहे तर तो उत्तर मारू शकतो. पुढचा प्रश्न होता, चॅम्पियन आणि सेट वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत. आता हा जो प्रश्न होता ना, हा कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स होता, कोणाला जमण्यासारखा नव्हता, म्हणून मुलांचे 19 कट ऑफ आला. त्याच्यामागे कारणच आहे ना. मग मुलांनी काय केलं, 6 म्हणजे 3 4 5 6 असा पहिले क्रम लावला आणि 2 नंबरचा याला 4 मार्क केलं. म्हणजे जे लॉजिक मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिले सिक्वेन्स नुसार असायचं आणि 2 नंबरचा मारायचं, पण ते लॉजिक इथं लागतच नाहीये. याचं उत्तर 1 आहे उत्तर. आणि चॅम्पियन आणि सेट यांनी महाराष्ट्राच्या वर्गीकरणाचे 6 जे प्रकार आहेत तर ते इथं सांगितलेले मेजर टाईप सांगितलेले आहेत. बघा, चॅम्पियन आणि सेट यांनी काय केलेले, महाराष्ट्र आणि भारताचे वनांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे की भारतात जे आहे ना तर ते 5 पद्धतीची वन आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचं म्हणणं आहे की 6 पद्धतीची वन आहेत. ओके, 5 माझा असा लिहिला गेला. लिहून घ्या तुम्ही, तिथं इथंच लिहा बरं का, दुसरीकडे माझ्यासारखा नका लिहा. मला ते ब्लॅकवर येलो बघायला भारी वाटतं म्हणून मी लिहितोय बरं का, बाकी काही नाही. ते तर भारत आणि महाराष्ट्र हे तुम्ही लिहू शकतात. बाकी किती प्रकार पडतात, काय प्रकार पडतात ते काही एवढं महत्वाचं नाही, त्याच्यावर काही प्रश्न पण येणार नाही. पण एवढंच हा अंक लिहून घ्या की त्यांनी भारताचे 5 प्रकार सांगितले वनांचे आणि महाराष्ट्राचे 6 प्रकार सांगितले. त्यांनी 1968 मध्ये हे वनांचे प्रकार जे आहेत तर ते रिलीज केलेले होते, सांगितलेले होते. चला पुढचं पाहूया. हा आहे ना, भूगोलामध्ये चालू घडामोडीचा प्रश्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हा सगळ्यांना माहिती होता. याचं उत्तर इंदोर होतं. भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे इंदोर होतं. पुढे आता हा प्रश्न आयोगाने आय थिंक रद्द केलेला आहे, पण तरी देखील आपण याचं उत्तर जे आहे तर ते पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, औष्णिक वीज केंद्र याच्या आधी देखील खूप प्रश्न आलेला आहे आणि जिल्हा ओळखायचा होता. बघा, इथं काही महत्वाचे तुम्हाला एक जरी 2-3 माहिती असते तरी प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा होता. जसं की कोराडी नागपूर हे माहिती असतं सगळ्यांना. कोराडी नागपूर हे वाचण्यात होतं. म्हणजे अचं 2 मला बघायचं होतं, अचं 2 चला 2 ठिकाणी आले, म्हणजे 2 ऑप्शन कट झाले. पेकरी भुसावळ, डचं 3 म्हणजे माझं उत्तर जे आहे तर ते इथं 4 आलेलं होतं. खूप साऱ्या मुलांचं इथं 4 आलेलं होतं, पण उरण ठाणे ही जोडी थोडीशी चुकीची वाटली म्हणून आयोगाने जे आहे तर ते इथं रद्द केलेलं आपल्याला इथं दिसतं. मग तुम्ही काय करायचं आता, इथं हा जो मोकळा स्पेस पडलेला आहे ना, इथं सर्व औष्णिक केंद्र लिहून टाका तुम्ही. आता इथं सगळे औष्णिक केंद्र जे आहे ना तर ते लिहून टाकायचे. इथं सगळा मोकळा स्पेस पडलेला आहे, त्याचा काही आपल्याला उपयोग पण नाही. इथं सगळे औष्णिक केंद्र जे आहे ना तर ते लिहून टाका. वाटल्यास मी तुम्हाला काही औष्णिक केंद्र इथं पण सांगतो आणि तुमच्या निदर्शनास बाकीची आली राहणार नाही, पण हे महत्वाचं आहे. जसं की लिहून घ्या, ठाणे मध्ये आहे चोला, ठाणेमध्ये काय आहे चोला. मुंबईमध्ये कोणता आहे, तुर्भे. तुर्भे. पुढचा आहे एक लहरे कुठले आहे, नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये आहे, हे एक झालं. पुढे पारस अकोला, कोराडी नागपूर, नागपूर. त्याच्यानंतर खापरखेडा आपण नागपूरचा आहे. पुढे दुर्गापूर, बल्लारपूर हे दोन्ही चंद्रपूरचे आहे. पूर लक्षात ठेवायचं, पूर म्हणजे चंद्रपूर, नागपूर नाही इथं. पुढे आहे परळी बीड, हे तर माहिती असतं. परळी बीड हे काही विशेष नाही, लोकांना माहिती असतं. आणि फेकरी भुसावळ, जळगाव भुसावळ. हे सगळं जे ना लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये. इथं नोट्स म्हणजे इथं ही जी मोकळी स्पेस पडली ना तिथं तुम्ही माझ्यासोबतच लिहित चला, म्हणून मी इथं लिहितोय. मी डायरेक्टली पण लिहून आणणार होतो, पण मी जे लिहितोय ना तेवढ्यात तुम्ही बोलता माझं बघताच तुम्ही पण जे आहे तर ते लिहून टाका. आलं लक्षात. चला पुढचं, रायलसीमा पठाराचे स्थान डॅशचे होते. आयोगाने याचं उत्तर जे ना तर ते सुरुवातीला वेगळं दिलं तर नंतर बदललेलं होतं. आता हा प्रश्न पण आउट ऑफ बॉक्स होता, पण मी साऊथचे पिक्चर पाहतो मला माहिती होतं की रॉयलसीमा आहे ना आंध्र प्रदेशमध्ये, म्हणजे मला माहिती होतं की रॉयलसीमा आहे ना तर आंध्र प्रदेशमध्ये येतं. त्याला रायलसीमा म्हणतात, पण इंग्रजांच्या काळात त्याला नाव होतं रॉयलसीमा. रॉयलसीमा नाव होतं त्याचं, तर त्याला रॉयलसीमा म्हणतात हे माहिती होतं मला. मी इथं काय म्हटलं, कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला, पूर्वेला. आता कर्नाटक पठार कर्नाटकमध्ये असेल ना, महाराष्ट्र पठार महाराष्ट्रामध्ये असेल. मी असं लॉजिक लावलं, मला माहिती होतं आंध्र प्रदेश इकडे, त्याच्या या साईडला कर्नाटक आहे. म्हणजे कोणत्या साईडला आहे हे, पूर्वेला आहे ना. मी लॉजिक पूर्वेचं लावलं आणि आयोगाने सुरुवातीला उत्तर काहीतरी उत्तरेला दिलं होतं, परंतु याचं जे उत्तर आयोगाने नंतर हे बदलून कर्नाटक पठाराच्या पूर्वेला दिलं आणि हे उत्तर बरोबर आलं. म्हणजे मी कसं लॉजिक लावलं होतं, म्हणजे मी देखील परीक्षेत कसं लॉजिक लावलं होतं बघा, की कर्नाटक इथं आहे ना आणि कर्नाटकच्या पूर्वेच्या साईडला आंध्र प्रदेश आहे ना, आणि आंध्र प्रदेशमध्ये रॉयलसीमा आहे.
मग रॉयलसीमामध्ये तिथं रॉयलसीमाच पठार असेल ना, म्हणून तिथं नाव पडलं असेल ना तिथं. जसं दख्खनचं पठार महाराष्ट्रात आहे किंवा महाराष्ट्र पठार त्याला आपण म्हणूया. म्हणजे असा लॉजिकने देखील तुमचा प्रश्न सॉल्व्ह होतो जर तुमच्याकडे काही बेसिक नॉलेज असेल तर. बेसिक नॉलेज म्हणजे काय, कर्नाटक कुठे आहे, आंध्र प्रदेश कुठे आहे, मी याचं लॉजिक लावलं आणि मी पिक्चर वगैरे पाहिले असतील, खूप पाहिले असतील, तिथे ते रॉयलसीमा हा लय प्रश्न म्हणजे तिथं उच्चार व्हायचा की जॉब के लिए रॉयलसीमा जाना है, लडकी को रॉयलसीमा में रखा गया है, म्हणजे ते चोर रॉयलसीमा में छुपे. म्हणजे ते रॉयलसीमा हे मला माहिती होतं की आंध्र प्रदेशचा भाग आहे, किंवा ज्यांना रॉयलसीमाच माहित नव्हतं किंवा रायलसीमाच माहित नव्हतं त्यांच्यासाठी हा प्रश्न स्किप करण्यासारखा होता. तिथं काहीच लॉजिक लावण्यासारखं नाही. इथं तुम्ही जगातलं कुठलंच लॉजिक जे आहे तर ते लावू शकत नाही. पुढचा प्रश्न आता आपल्याला सुरू होते, अर्थशास्त्र सुरू होते. भूगोलावर 10 प्रश्न आले, इतिहासावर 10 प्रश्न आले. ओके, आता आपण पुढे जात आहोत. आता हा अर्थशास्त्राचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पण सोपा आहे, मुलांचा पाठ असतो. मी तुम्हाला काय सांगतो, सचिन तेंडुलकर नाही, ते रमेश तेंडुलकर वेगळे व्यक्ती आहेत ते. मी त्यांना सचिन तेंडुलकरच म्हणजे नोट्स मध्ये लिहिताना सचिन तेंडुलकरच लिहून देतो मी पण. तर तेंडुलकर समितीचे शिफारसी, रंगराजन समितीच्या शिफारसी यांची जी आकडेवारी ना ती त्या तोंडीपाठ ठेवायची मित्रांनो. त्याच्यावर आयोगाने दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ती आकडेवारी तोंडीपाठ ठेवायची किंवा वाचलेली जरी असेल ना तरी त्या लॉजिकने मी हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मी या प्रश्नाचं उत्तर कशा देण्याचा प्रयत्न करेल ऍज अ लॉजिकने. जर मी फक्त वाचलेलं आहे आणि माझं एक्झॅक्ट नंबर पाठ नाही तर काय म्हटलेलं आहे, 2011-12 या वर्षांसाठी नियोजन आयोगाने कोणती दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. बघा, ग्रामीण भागासाठी प्रति महिना 816 रुपये आणि शहरी भागांसाठी 1000 रुपये. ग्रामीण भागासाठी 47 रुपये आणि 32 रुपये. ग्रामीण भागासाठी 49.63 आणि 56.64. आता एक जर आपण डिटेलचं लॉजिक पाहिलं, बघा सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन हे लॉजिक असतं ज्याच्यामध्ये ऑप्शन हाच आपल्याला सांगत असतो की मी एकदम डिटेलमध्ये बाकीची आकडेवारी पाहिली तर हे आपल्याला डिटेलमध्ये दिसतं. ओके, पण इथं आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आयोगाकडून. चौथं तर येतच नाही शक्यतो, हे पॉलिटीमध्ये येतं बरं का, हे पॉलिटीमध्ये शक्यतो येतं, यापैकी नाही तर हे पॉलिटीमध्ये येतं उत्तर, पण बाकीचे कुठे इकॉनॉमी हिस्ट्री वगैरे शक्यतो कुठं येतच नाही हे उत्तर, म्हणून आपल्याला 3 मध्येच खेळायचे. मला सांगा, ग्रामीण भागासाठी जास्त खर्च असेल की शहरी भागात राहण्याचा खर्च जास्त असेल? शहरी भागात राहण्याचा खर्च जास्त असतो ना. इथं काय म्हटले, ग्रामीण भागासाठी 47 रुपये आणि शहरी भागांसाठी 32 रुपये. अरे हे तर चुकीचं झालं ना. त्यांनी काय केलं, असं ते अक्षय कुमारची ती रील्स पाहिली का, ते असं करतो बघा ते. तर म्हणजे इधर का उधर कर दिया आहे, म्हणजे 32 इकडे पाहिजे 47 इकडे पाहिजे, तर म्हणजे चुकीचं करून दिलेलं आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन माझं कटलं. मी जेवढाही अभ्यास केलेला आहे या दारिद्र्य रेषेचा, मला एवढं कळालेलं आहे की कुठली जी अशी पैशांची आकडेवारी होती तर ती अंकात नव्हती. पर्सेंटेज आहेत की जसं 21.9 वगैरे एकूण दारिद्र्य वगैरे आहे तर ते पर्सेंटेज मध्ये आहे, म्हणजे ते पॉईंट मध्ये आहे. पण कुठलीच आकडेवारी अशी पैशांची जी होती प्रतिदिनची तर ती याच्यामध्ये नव्हतीच. म्हणजे ऑप्शन मध्ये म्हणजे पॉईंट मध्ये नाही आहे, तर ती पूर्ण अंक संख्या जी आहे तर ते मला बघायला इथं मिळतं. आलं लक्षात? जसं की याच समितीने सांगितले की 26 रुपये ग्रामीण भागासाठी खर्च लागतो आणि 32 रुपये शहरी भागांसाठी खर्च लागतो. म्हणजे हे आकडेवारी कशामध्ये, पूर्ण संख्येमध्ये आहे, अपूर्णांकामध्ये नाही. म्हणून मी हे पण क्लिक केलं आणि माझा 816 आणि 1000 रुपये आला. ऍक्च्युअली मला माहितीच होतं, माझं पाठच होतं, म्हणून मी डायरेक्ट 816 आणि 1000 मारलं होतं. पण ज्यांचं पाठ नसेल किंवा ज्यांनी वाचलं असेल आणि त्यांना तिथून ते ऑप्शन पर्यंत घेऊन जायचं असेल तर हे ऑप्शन तुम्ही लावू शकतात. इथं वाचल्या कळतं की हे चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे. तुमच्याकडे उरले 1 आणि 3. इथं पण ऑप्शन अपूर्णांकात दिलेले, अपूर्णांकांमध्ये काहीच नाही आहे. कोणतीच प्रतिदिनची जी मजुरी आहे म्हणजे प्रतिदिनसाठी जेवढा खर्च लागतो तर तो अपूर्णांकामध्ये दिलेला नाही, पूर्ण संख्यामध्ये इथं आपल्याला दिलेला आहे. बघा इथं काही स्पेस उरलेली, स्पेस फॉर रफ वर्क. इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती लिहायची. आता मी जे तुम्हाला सांगतोय ती लिहून ठेवा, तुम्हाला खरंच जे आहे तर ते कामात येईल. बघा, तेंडुलकर समिती लिहून घ्या. तेंडुलकर समिती ज्याची स्थापना आणि अहवाल या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, याची स्थापना जी आहे तर ती 2005 मध्ये झाली आणि 2009 मध्ये यांचा अहवाल आला. यांनी पुन्हा 2011-12 नुसार जे आहे तर ती गणना केली होती. आय थिंक 68 वा काहीतरी तो राऊंड असेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यात प्रतिदिन जर असेल तर इथं 26 रुपये आणि इथं 32 रुपये पाहिजे तुम्हाला जगण्यासाठी दिवसाला खर्च. त्यांनी म्हणजे टोटल सांगितलं की भारतात टोटल किती दारिद्र्य आहे तर 21.9%. हा आकडेवारी पाठ करा. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, महिन्याला जर तुम्ही 816 रुपये खर्च करत असाल आणि 1000 पेक्षा जास्त खर्च करत असाल तर तुम्ही गरीब नाही आहेत, असं या तेंडुलकर समितीने जे आहे तर ते म्हटलेलं होतं. तुम्हाला ही आकडेवारी लक्षात ठेवायची ही. आणि ही जी दिलेली आहे ना पर्यायामध्ये, ही रंगराजन समितीची दिलेली फक्त
ग्रामीण भागासाठी 42 लागतं आणि शहरी भागांसाठी 47 लागतं. ही रंगराजांची शिफारस इथं मिक्स केलेली आहे. ही रंगराजांची शिफारस देखील तुम्ही इथं हाफ हाफ कॉलर करून इथं रंगराजन आणि इथं तेंडुलकर समितीची शिफारस लिहून घ्या. परीक्षेला जाताना रिव्हिजन मारून जायची. पुढचा प्रश्न थोडा आउट ऑफ द बॉक्स होता आणि याला आउट ऑफ द बॉक्स वेनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. प्रश्न होता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आलेला. बघा कशासाठी? दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वाढ, डोंगराळ आदिवासी भागांचा विकास, दुष्काळग्रस्त भागांचा विकास आणि ग्रामीण भागात औद्योगिक. तर इथं वरीलपैकी सर्व राहील असताना मी वरीलपैकी सर्व मारून निघून गेलो असतो पुढं, कारण की मी जास्त इथं वेळ दवडला नसता. पण इथं मला काहीतरी दिसतंय हे काहीतरी इथं आपल्याला सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टींचा इथं समावेश होतो. चला बघूया आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा इथे समावेश होऊ शकतो. वाचूया आपण. त्यांचं काय म्हणणे विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. आता नावातच लिहिलेलं आहे की स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता म्हणजे काहीतरी स्पेशल आहे बरं का. जसं की आपली ही बॅच कशी आहे, पीवायक्यू ची स्पेशल बॅच आहे. मग आपण इथं पीवायक्यू डिस्कस करणार, कशाचे? कंबाईनचे. राज्यसभेचे डिस्कस नाही करणार ना इथं. म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट आहे. विशेष गोष्ट विशेष अशा भागातच घडू शकते ना. विशेष असा भाग बघा, आदिवासी डोंगराळ भाग विशेष आहे का? हो आहे. दुष्काळग्रस्त भाग आहे का? आहे. हो आहे. हे तर म्हणजे ब आणि क तर पाहिजेच, ब आणि क पाहिजेच. ब पण इथं बरोबर आहे, ड इथं नाही आहे. इथं अ म्हणजे ब तर मला पाहिजेच आहे. म्हणजे माझे हे दोन ऑप्शन इथं तर आलेलेच आहे. आता म्हणजे क येतो का ड येतो? म्हणजे ड ऑप्शन काय? ग्रामीण भागात औद्योगिकीकरण. आता ग्रामीण भागात इंडस्ट्री स्थापन करायचं हे मला काही एवढं विशेष वाटत नाही काही हे, पण मी याला ब आणि क याला जे आहे तर ते मी प्रिफरन्स देईन. दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हे काही स्पेशल एरियासाठी करण्यात येईल का? ऑलरेडी आपल्या देशात सगळीकडे दारिद्र्य आहे आणि सगळीकडे रोजगार वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करते. याच्यासाठी विशेष विकास कार्यक्रमाची काही गरज नाही. हा संपूर्ण भारतासाठीचा कार्यक्रम आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असा वाचून, हा लॉजिकने सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे. आता पुढे आणखी मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो, ते याला म्हणतात आपण कीवर्डचं लॉजिक, ज्याला काही म्हणजे महाशयाने भारी नाव दिले इटिमोलॉजी, काहीतरी वेगळा शब्द आहे, मला ते स्पेलिंग पण लिहिता येत नाही, पण सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं कीवर्डचं लॉजिक, ते इंग्रजीमधून लवकर कळतं. स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. इथं एरिया शब्द आलेला आहे बघा, इथं एरिया शब्द आलेले, इथं एरिया शब्द आलेले, इथं एरिया शब्द आलेले, पण इथं एरिया शब्द आलेलाच नाही पहिल्या याच्यात. म्हणून तुम्ही काय केलं, पहिलं ऑप्शन तुम्ही रिमूव्ह केलं. तुमच्याजवळ बी सी डी उरलं, बी सी आणि बी डी, म्हणजे हे दोन पर्याय तर तुमचे इथंच कटून गेले. त्याच्यानंतर तुम्हाला इथून जे आहे तर ते ऑड पर्याय हा रुरल इंडस्ट्रियलायझेशन वाटतं, म्हणून तुम्ही याला जे आहे तर ते रिमूव्ह केलं आणि तुमचं अशा पद्धतीने फक्त बी आणि सी पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते इथं उत्तर येत आहे. चला, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता आणि याला असंच लॉजिकने किंवा काही अशाच गोष्टी लावून तुम्हाला करायचं होतं. ऍक्च्युली हा जो विशेष प्रदेश विकास कार्यक्रम होता, वाटल्यास लिहून घ्या इथं, हा चौथी जी पंचवार्षिक योजना होती त्याच्यात तयार करण्यात आलेला हा योजना होता. 1969 ते 74च्या दरम्यान जी योजना होती ना, चौथी पंचवार्षिक योजना, त्याच्यात तो तयार करण्यात आलेला होता. बाकी काही महत्वाचं नाही. पुढे महत्वाचं आहे, राजकोषीय निधीची साधने कोणती? व्हॉट आर द इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी? मला सांगा. मी तुम्हाला एक वचन अनेक वचनचं लॉजिक खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं काय आलेलं आहे? आर आलेला आहे. इथं साधनं विचारली. इथं असा प्रश्न आला असता ना की साधने सांगावं, साधन आणि साधने. मग हे अनेक वचनी नाव आहे, हे एक वचनी नाव आहे. इथं ई झाला असता आणि इथं आर आलेलं आहे. म्हणजे एक्झामिनरनं प्रश्न तयार केल्यानंतर त्याला कळाला की हे बदललंच नाही, मग त्याने बदललंच नाही. मग आर द इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी, आर आलेलं आहे म्हणजे अनेक पर्याय तुमचे आले पाहिजे. मग इथं फक्त अ दिलेलं आहे आणि इथं फक्त ड दिलेलं आहे, हे तर येणारच नाही. मग तुमचं उत्तर या दोघांपैकी येईल. बघूया काय उत्तर येईल. ब आणि क ची जोडी पाहूया. ब मध्ये काय म्हटले? लोकशाही आणि संघ राज्यात्मक रचना, आणि क मध्ये कररोपण आणि अंदाजपत्रक. म्हणजे हे पण मला थोडंसं ऑड ऑप्शन वाटतं. आणि पुढं बघा क तर आहे, दोघांमध्ये क आहे, म्हणजे क तर वाचण्याची गरजच पडणार नाही तुम्हाला, क सोडून द्या तुम्ही. पुढे काय वाचायचे? ब वाचायचंय लोकशाही आणि संघ राज्यात्मक रचना, आणि अ वाचायचंय सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. म्हणजे माझा इथं फिस्कल शब्द आला, पॉलिसी शब्द आला, म्हणजे पब्लिक स्पेंडिंग, पब्लिक डेप्ट, हे बरोबर आहे. हे तुम्हाला राजकीय साधनं नाही वाटत का? हे राजकीय साधन आहेत बघा. संसद आणि प्रशासन आणि लोकशाही आणि संघ राज्यात्मक रचना हे तुम्हाला राजकीय गोष्टी वाटतात, परंतु सार्वजनिक वित्त, सार्वजनिक कर्ज हे तुम्हाला राजकीय नीतीची धोरणं वाटतात. म्हणून तुम्ही जर तुमचा जो पर्याय आहे तर तो अ आणि क हाच टिक केला पाहिजे. ओके, इथं बघा, इथं ऑप्शन सॉल्व्ह करताना कशा लॉजिकने तुम्ही उत्तरापर्यंत गेलात. सगळ्यात आधी काय केलं तुम्ही? उत्तर प्रश्न वाचला आणि तुम्हाला कळालं की अरे इथं साधनं म्हटलेली, साधन नाही म्हटलेले, म्हणजे त्याला अनेक वचनी उत्तर अपेक्षित आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त साधने आहेत. म्हणजे मी अ कट केला, ड कट केला, माझं उत्तर हे 2 किंवा 4 यांच्यापैकीच असेल. मी पाहिलं क पण इथं आहे, क पण इथे, म्हणजे मी क पण वाचणार नाही.
माझं ध्यान हे अ आणि ब वर असलं पाहिजे. अ मध्ये काय म्हटले, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. ब मध्ये म्हटले लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. मग हे थोडंसं ऑड वाटतं, मी याला टिक केलं. अ आणि क माझं हे उत्तर आलं. म्हणजे मी काय केलं, क पण वाचलं नाही, ड पण वाचलं नाही. म्हणजे तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने जो तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जो टाइम आहे तर तो वाचू शकतात जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित रीड केला तर. इथं लगेच दिसतं ना आर आलेला आहे, म्हणजे अनेक वचनी आयोगाला इथं उत्तर अपेक्षित होतं. पुढचं, उज्ज्वल डिस्कॉम अश्योरन्स योजना कोणी सुरू केली होती, याचं उत्तर सोपं होतं. केंद्र सरकारने ही जी योजना आहे तर ती सुरू केलेली होती. लिहून घ्या, ही जी योजना आहे ना सरकारने सुरू केलेली होती 2015 मध्ये. तिथंच लिहून घ्या, 2015 मध्ये सरकारने आहे ती योजना सुरू केलेली होती. ओके, याच्यासाठी मंत्रालय आहे ऊर्जा मंत्रालय. डिस्कॉम म्हणजे काय असतं माहिती का, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा, 3 पद्धतीच्या कंपन्या असतात. एक असते मॅन्युफॅक्चरिंग, ज्याला आपण म्हणत नाही का, आता मी तुम्हाला औष्णिक वीज केंद्र सांगितले बघा, एक लराला प्लांट आहे, इथं प्लांट आहे. तर ही जी वीज केंद्र असतात ती वीज निर्मिती करतात. यांना म्हणतात वीज निर्मिती केंद्रे. ही काय करतात, वीज निर्मिती करतात. आता इथून वीज तयार केली, ही वीज काय करतात पुढे म्हणजे ट्रान्समिशन वाले घेऊन जातात, हे डिस्ट्रीब्युटर्स कडे देतात. हे डिस्ट्रीब्युटर्स काय करतात बघा, ही तयार केली वीज, समजा यांनी 10 किलोवॅट ऊर्जा तयार केली, ही तिथून वाहून तुमच्या शहरांपर्यंत आणून देतात आणि इथून काय करतात, हे डिस्ट्रीब्युशन वाले आपल्या मीटर पर्यंत आणून देतात. मग हे काय करतात, हे बिल यांना कनेक्ट करतात, म्हणजे यांच्याकडून बिल कलेक्ट करतात, यांना त्यांचं बिल देतात, यांना त्यांचं बिल देतात, यांना त्यांचं बिल देतात. म्हणजे 3 कंपन्या काम करत असतात आणि मधली जी कंपनी असते ती असते डिस्कॉमची, म्हणजे ही जी डिस्ट्रीब्युशनची शेवटची कंपनी असते ती लय महत्वाची आणि ती शक्यतोवर जे आहे ना तर ती घात्यात चालते. म्हणून तुम्ही बघा, महाराष्ट्र वीज वितरणची आपली MSEBची ही जी कंपनी आहे तर आपला यांच्याशी संबंध असतो. तर वितरणाच्या प्रोसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घाटा होतो, म्हणून सरकारने ही योजना डिस्कॉम कंपन्यांसाठी सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आली. तुम्हाला मी सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऑप्शन स्वतःहून सांगतो की मी जास्त पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे, मला तुम्ही उत्तर म्हणून ॲज अ कन्सिडर करा. राजाजी चलिया, सुखमाई चक्रवर्ती, एम नरसिम्हन, अबिद हुसेन. बघा इथं सगळ्यात मोठं ऑप्शन मला दिसतं राजा जे चलिया. डिटेलमध्ये दिलेले म्हणजे त्यांचं मिडल नेम पण दिलेले, हे ऑप्शन असण्याची म्हणजे हे ऑप्शन उत्तर असण्याची शक्यता जास्त असते आणि हेच इथं उत्तर होतं. आलं का तुम्हाला लक्षात, जे आपलं लॉजिक होतं ना सेल्फ एक्सप्लेन ऑप्शनचं, तर ते इथं पण जे आहे तर ते लागू होतं. एम नरसिम्हन लयच कमी दिलेले, यांच्या नावापुढे पदवी पण दिलेली, जिथं नावापुढे काही पदवी असते पूर्ण नाव दिलेलं असतं, शक्यतोवर ते उत्तर असण्याची शक्यता जी आहे ना तर ती सर्वात जास्त असते. राजा जे चलिया विषयी लिहून घ्या. राजा जे चलिया ही एक कर सुधारणा समिती होती. काय होती, कर सुधारणा समिती होती. राजा जे चलिया यांची जी समिती होती ती कर सुधारणा समिती ही 1991 मध्ये जे आहे तर ते स्थापन करण्यात आले होते आणि याच समितीने शिफारस केली होती की वॅट लागू झाला पाहिजे. काय लागू झाला पाहिजे, वॅट हा लागू झाला पाहिजे, असं या समितीने जे आहे तर ते शिफारस केलेली होती. बाकीच्या पुढे ज्या उरलेल्या आहेत ना तर त्यांच्या नावापुढे तुम्ही एक एक गोष्ट लिहून घ्या. बघा, एम नरसिम्हन असं लिहा आणि इथं लिहा बँकिंग, ही बँकिंगशी संबंधित समिती होती. पुढं ही लघु उद्योगांसाठीची समिती होती, लघु उद्योगांच्या विकासासाठीची स्थापन करण्यात आलेली समिती होती 1997. पुढे सुकुमाय चक्रवर्ती ही मौद्रिक धोरण समिती होती, लिहून घ्या. ही 1982 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ही 91 आणि 98 मध्ये 2 वेळा एन नरसिम्हन समिती होती ही जवळपास. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आजूबाजूला पण हे गोष्टी लिहून घेतल्या पाहिजे. चला पुढचा आपल्याला बघायचा पुढचा प्रश्न तर लयच आउट ऑफ बॉक्स होता, म्हणजे इतका आउट ऑफ बॉक्स होता, वाचल्यावर पण काही कळत नव्हतं आणि सॉल्व्ह होण्यावर तो कळतच नव्हतं. पण तरी देखील हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात लॉजिकने. बघूया कसा लॉजिक लावायला पाहिजे होतं इथं. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तींमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा काय होता, किती होता. 52%, 30%, 20%, 18%, 52%, 18%, 30%, 18%, 62%, म्हणजे काहीतरी असं त्यांनी बदल जे आहेत तर ते करून टाकलेलं आहे. आता दिसतं यापैकी नाही, हे तर येणारच नाही. कॉमनचं लॉजिक लावूया आपण, कॉमन काढण्याचा प्रयत्न करूया. बघा इथं 52% आहे, इथं पण 52% आहे, इथं 18%, 18%, 30%, 30%, हे दोन मी मायनस केले, म्हणजे काहीतरी सिमिलर आपल्याला इथं दिसतं. पुढे पाहूया, वरती काय म्हटलेलं आहे, स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड. मला सांगा भारतात अजून सुद्धा सगळ्यात जास्त लोकसंख्या ही काय आहे, सेल्फ एम्प्लॉयड आहे. म्हणजे शेती असेल वगैरे हे सेल्फ एम्प्लॉयडच व्यक्ती आहेत ना सर्व. शेतकरी कोण आहे, सेल्फ एम्प्लॉयड आहे ना, शेतकरी कुठं गुलाम थोडे कोणाचा, किंवा खूप सारे लोकांचे बिझनेसेस आहेत.
म्हणजे भारतात सेल्फ एम्प्लॉईडची संख्या सगळ्यात जास्त असली पाहिजे, म्हणून हा पहिला जो उत्तर आहे ना, पहिला पर्याय हा बरोबर ठरतो. जरी तुम्हाला एवढं लॉजिक लागत नसेल तरी मी तुम्हाला काय सांगितलं, कॉमन लावलं, हे रिमूव्ह केलं, हे रिमूव्ह केलं. आता 50-50% पैकी एकाला तुम्ही मार्क केलंच पाहिजे. 50-50% मध्ये 100% रिस्क घ्यायचा मित्रांनो, कारण की त्याच्यात तुमचा जो आहे ना तर तो खूप मोठ्या प्रमाणावर तो फायदा असतो. आलं लक्षात? चला, खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम कधी सुरू करण्यात आले? आपण लय अवघड प्रश्न होता. याच्यात एक्झॅक्ट उत्तर माहिती असेल तरच सॉल्व्ह होण्यासारखं होतं, कारण की सगळं ऑगस्ट करून दिलेलं होतं. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला लॉजिक सांगितलं होतं बघा, इथं काय करायला पाहिजे, 2019, 2020, 2021 आणि 2022 त्याच्यानुसार 2 नंबरला उत्तर टिक करायला पाहिजे. पण याचं उत्तर 2 नंबर नसताना हे 4 नंबरचं उत्तर होतं. ऑगस्ट 2021 मध्ये ही राष्ट्रीय मिशन पाम तेल योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये सरकारचं उद्दिष्ट होतं की आपण खाद्यतेलांसाठी जे बाहेरून इम्पोर्ट करतो ते बंद करता आपल्याला काय करायचंय, स्वयंपूर्ण बनायचंय. याच्यासाठी ही जी मिशन आहे तर ते सुरू करण्यात आलं होतं, कृषी मंत्रालयाकडून हे सुरू करण्यात आलेलं होतं. आलं लक्षात? म्हणजे हा तुम्ही स्किप जरी केला असता तरी चाललं असतं, इथं काही लॉजिक घुसवण्याची काही गरज नव्हती मध्येच. पुढचा प्रश्न हा पण लय अवघड होता, परंतु याच्यामध्ये तुम्हाला कीवर्ड वरून खेळायचं होतं आणि इथं पण तुम्ही 50-50% पर्यंत 100% जातात. बघा, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश डॅशची उपयोजना म्हणून लागू करण्यात आला. लयच अवघड प्रश्न होता, इथं लिहून घ्या वरती, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता हा, नाहीच सॉल्व्ह होऊ शकत होता. बघा, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम, मला काय कळालं की हा कृषीशी संबंधित आहे. मग मी कृषी हा कीवर्ड मार्क करेल कुठं कुठं आहे. बघा, इथं कृषी आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट याच्या नावात कृषी नाही. ऑपरेशन ग्रीन्स, आता झाडं लावायला पण ऑपरेशन ग्रीन्स म्हणू शकतो, पण त्याला पण कृषीमध्ये कन्वर्ट म्हणू शकत नाही. आणि जर आपण लॉजिक पाहिलं की सगळ्यात मोठं ऑप्शन हे दिसतंय, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना, तर याला तुम्ही टिक करायला पाहिजे ऍज अ लॉजिक नुसार. पण याचं ऍक्च्युअल मध्ये उत्तर हे 2 नंबरचं आहे. म्हणजे इथं मी 50-50% पर्यंत आणून दिलं. पुढे देखील तुम्ही मोठं सगळ्यात ऑप्शन कोणतं होतं, 4 नंबरचं होतं, त्याला तुम्ही टिक करायला पाहिजे होतं ऍज अ लॉजिक नुसार. चुकलं ठीक आहे, चुकू द्या, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण 1/4 मार्किंग सिस्टीम आहे. जर आपल्या 10 आपण टिक केल्या असेच लॉजिक लावून आणि त्याच्यामध्ये तुमचे 2-3 चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही, 5 चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही, 5 बरोबर आले तरी तुमची जी आहे तर ती भरपाई इथं होऊन जाते. म्हणजे जे प्रश्न तुम्ही स्किप करणार होते ते आता तुम्ही सोडवतायत, त्याला रिस्क घेतायत आणि रिस्क मधूनच तुम्हाला जे आहे तर ते मार्क भेटतील आणि त्याच्या माध्यमातून तुमचा इथं कट ऑफ पार होण्यासारखा आहे. अशा ज्या काही स्कीम असतात त्या काही एकाच वेळी येतात आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी जे आहे ना तर ते कधीच आपल्याला प्रश्न आणि काहीच विचारण्याची काही शक्यता होत नाही. ओके, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2007 मध्ये जे आहे तर ते सुरू करण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत ही एक उपयोजना होती, पीक विविधीकरण कार्यक्रम. मी इथं काय केलं, थोडंसं याच्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, कीवर्ड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मी 50-50% इलिमिनेट केलं आणि सगळ्यात मोठं जे ऑप्शन होतं ते मी सिलेक्ट केलं आणि त्याला मी उत्तर मार्क करण्याचा प्रयत्न केला.